पाठीमाग द्रष्टादृश्य दर्शन याच्या आधीच परमात्मा आहे असा आपला विषय चालू झाला आहे. कारण का विना तुम्ही वाजवला नाही वाजवला तरी त्याच्या अगोदर तो त्याच्यात वाद्य आहेत. लाकडं नाही जरी पिटलं तर सामान्य अग्नी त्याच्यात आहेच. आणि सामान्य अग्नी हे स्वरूप आहे आपलं म्हणत. सामान्य हे स्वरूप आहे आणि तिथं काहीतरी उपाधीचा संबंध आला की त्याला विशेष एक भाव तयार होतो महाराज. विशेष जेवढं आहे ते उपाधी संबंध नाही आणि म्हणून ते कसं आहे कल्पित आहे महाराज. आणि कल्पित पदार्थाला अधिष्ठान असल्याशिवाय कल्पिताला स्वतंत्र सत्ता नाही. मग सामान्य जे स्वरूप आहे महाराज ते भ्रमातही आहे आणि प्रमितही आहे, लक्षात ठेवायचं. पण सामान्य स्वरूप जोपर्यंत तुम्हाला भ्रम आहे हे कळत नाही विशेष रूपाचा तोपर्यंत महाराज सामान्याची प्रतीती येत नाही. दोन्हीकडे घ्यायचं. सामान्याची प्रतीती आल्याशिवाय भ्रमनिवृत्त होत नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय अधिष्ठानाच्या अज्ञानावर सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण मानायचं झालं दोनदा. कारण का अज्ञान केवळ मानायचं नाही. केवळ अज्ञानात व्यवहार होत नाही आणि ज्ञानात काय भ्रमच सिद्ध होत नाही. भ्रमाची गरजच नाही महाराज. इदम हे काहीतरी आहे. इदम ही वस्तू जी आहे ती सामान्य स्वरूप आहे. भ्रमातही आहे ते आणि भ्रमनिवृत्ती झाली. मग इदम हे सामान्य स्वरूप आहे महाराज. सामान्य स्वरूपा ते तुम्हाला भ्रमाला काय विरोध करत नाही, लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्यामुळं जे ज्ञान झालेलं असतं म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान झालेलं असतं ना तर भ्रमरूपानं राहत नाही, त्यालाच विशेष रूप. आता इकडे घ्यायचं ते. पण आता हे सगळी तुम्हाला दिसणार जे आहे ते हे भ्रमातलं साम्य आहे, विशेष रूपानं आहे. भ्रमातलं हे विशेष रूपानं आहे महाराज. आणि त्याच्या बुडाखाली अधिष्ठान आहे. अधिष्ठानाशिवाय भ्रम होऊ सिद्धच होत नाही महाराज. फक्त अधिष्ठान रूपानं आपल्याला कळलं नाही आणि म्हणून इथं भ्रमाची सिद्धी केली. नाही तर भ्रमाला तशी जागाच नाही. कारण का स्वरूप हे स्वयंसिद्ध आहे आणि त्याच्याही पुढे स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं तुम्ही भ्रम काहीतरी मानायला आला म्हणून एक तिथं भ्रमाची संतांनी किंवा शास्त्राने एक तिथं कल्पना. सगळा हा व्यवहार तुमचा आमचा आहे तो कशात आहे कल्पनेत आहे. कल्पना विद्येने झाला जीव. मग आपण काय बदलायचं दादा इथलं. पण नुसती कल्पना बदलायला तरी कितीतरी युग जातील महाराज. कल्पनेतनं कल्पना कल्पनेतनं कल्पना कल्पनेतनं कल्पना असा मोठा वटवृक्ष झाला आहे महाराज. आणि आपण कल्पना करतोय हेही आपल्याला कळलं झाले महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज कल्पनाच आपल्याला ही बाधक आहे महाराज. आणि यथार्थ ज्ञानाशिवाय ही कल्पना जाणं शक्य नाही महाराज. आणि इथं तुम्हाला पुरुष प्रयत्न करावा लागणार आहे. संसारात पुरुष प्रयत्न का करावा लागत नाही नाव सांगा. हा कारण का माहितीये काय संसारात जेवढं काय करायचं आहे तेवढं तुम्ही घेऊनच आलाय. तुम्ही प्रयत्न करा नाही तर नाही करा. ते ज्या त्या कालात नाहीतर मग तुम्हाला ज्याच्याबद्दल प्रतिकूल वाटतं ना ते तुमच्याकडे घडलंच नसतं महाराज. लक्षात आलं काय. म्हणून या संसाराबद्दल व्यवहाराबद्दल आपल्याला काही कर्तव्य करायला लागत नाही. तुम्ही ते करा न करा तुम्हाला हे भोगूनच संपवावं लागतं. कारण का ते भोगायलासाठी आपण आलोय महाराज. पण तिथं आपण प्रयत्न करायला लागलोय आणि परमार्थ मात्र प्रयत्नाशिवाय होत नाही. प्रभू रामचंद्राला सांगितले कोणी वशिष्ठ महामुनीने रामा तू प्रारब्ध मानत बसू नको रे बाबा. कुणाला सांगितले आमच्यासारखा हाबभाव नव्हता जो. कुणाला सांगितलंय बाबा तुला हे प्रयत्नच करावा लागणार आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे तू लिहून ठेव. सगळी जेवढी साधनं आहेत तुम्ही तीर्थयात्रा करा यज्ञयागादी करा तपश्चर्या करा उलट टांगून बसा आणि काय करा ती साधन त्याला साधन म्हणून आहे. ज्ञानासाठी ती साधन आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि हे ज्ञान देखील महाराज अवांतर प्रयोजन आहे. लक्षात ठेवा अवांतर प्रयोजन आहे. आणि परमप्रयोजन जर कुठलं असेल तर माझ्या ठिकाणी कालत्रय जग झालं नाही. भ्रमनिवृत्त करणं म्हणजे आवरण निवृत्त करणं हा खरा पुरुषार्थ आहे. वस्तू देखील तिथं प्राप्त करून घ्यायची काय म्हणून वृत्ती व्याप्ती आहे. फल तुमचं आणि ते सांगायचं आहे.
फल तुमचं भ्रमाचं देखील आता तुमचं फल अहो हे बघा अधिष्ठान नसतं तर तुम्हाला भ्रम देखील होणारच नाही. प्रमा तरी सोडा झालंय महाराज. म्हणून ही त्रिपुटी जी आहे त्याच्या खाली कोणतरी अधिष्ठान, कोणतरी म्हणण्यापेक्षा आपला आत्माच अधिष्ठान रूपान आहे आणि तोच ब्रह्मरूपान आहे. दुसरं कोणतरी असलं तर आणि ते हे निवृत्त होईल. आणि आमच्यात जास्त ते चालू आहे दादा, दुसऱ्याची सुधारणा करायची. आपण सुधारलो की दुसरा सुधारतोय, काय अडचण नाही महाराज. मग आपली सुधारणा जर व्हायची असेल महाराज तर आपल्या ठिकाणी भ्रम झाला हे पहिलं कळणं अत्यंतिक. भ्रमाचं लांब पातर सूत्र आहे आणि ते भ्रमरूपानं कळत नाही म्हणून सद्गुरूला शरण जाणं अत्यंतिक महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोण सांगणारच नाही महाराज, कारण का त्यांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. ते तेवढ्यासाठीच आलेले आहेत. आले आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ म्हणजे ते महाविष्णूचं वैकुंठ नव्हे. हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरदिशी. ब्रह्म म्हणजेच वैकुंठ. म्हणजे त्या स्वरूपातनं ते तुमच्या आमच्यासाठी या उपाधीला घेऊन स्वीकार करून आलेले आहेत महाराज. याची कारणासाठी बोलेले ऋषी 7 भावे का सांगायला, वर्तन करून दावायला महाराज. म्हणून तिने म्हटले केले मग सांगितले महाराज. अगोदर करायला लागतोय आणि मग सांगायला लागते महाराज. अनुभव आल्याशिवाय चालत नाही महाराज, कारण का हा विषयच अनुभवाचा आहे महाराज. अनुभव हे तुमचं स्वरूपच आहे महाराज. आणि जोपर्यंत तो अनुभव येत नाही, अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होत नाही, तोपर्यंत महाराज अधिष्ठाचा अभाव सिद्ध होतच नाही महाराज. कारण का ज्याच्या अज्ञानानं भासतं ज्ञानानंच निवृत्त होतो महाराज. कर्मानं कसा मोक्ष असेल महाराज? कर्मानं मोक्ष नाही, उपासनेनं भेद आहे, उपासनेत भेद आहे. आणि कर्मात वस्तूची उत्पत्ती आहे आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याला नाश आहे. मग तुमचा मोक्ष देखील कसा झाला? उत्पत्ती नाशवान झाला महाराज. असो काय चिंतन करत करत जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. उद्याचा वेळ आपल्याला येणार नाही. आमचं संसारातलं कार्य राहिलं तर कोणतरी करतील का राखलंय कुणाचं? बघा तरी अजून. अरे राजे गेले, रजवाडे गेले, धुरंधर गेले, शहाणे गेले, अवतारी पुरुष गेले रामकृष्णारी, तर जग चालायचं नाही. आमच्यासारख्या मरकटाचं काय दादा, पण काय सांगता? नाही महाराज आम्ही नसून चालत नाही. बस काय करायचं कर तापत्याला. अरे कालचा दिवस गेला दादा, आमच्यासाठी काळ थांबत नाही. आमची परवा दिवशी माघारीन म्हणून गेली माहेरात. ती झोपली, ती तिथं झोपली. सकाळी असं झालंय, तयारी करा, घेऊन यायला लागला म्हणले सावकाराची बायको. हे ठरलेलं झोपली तिथंच. 11 वाजेपर्यंत बोलत बसलेली आहे. सकाळी अजून कुठं आत्या उठाय नाही तर म्हणून बघायला गेलीत. त्या आत्या रात्रीच गाव निघून गेल्या. कुणाचं काय कुणाचं काय आहे? आम्ही म्हणतोय दादा, क्षणभंगुर नाही भरोसा, वारे सावध. आपण सावध नाही. पुष्कळ जणांनी आपण पिटवून आलो, खांद्यावर नेऊन. आम्ही आहे असंच वाटतंय महाराज. हे तुमचा संसार राहणार नाही, पण हे मात्र जर राहिलं, हे राहिलं तर अधोगती आहे. अधोगती आहे. मनुष्य जन्म मिळून देखील महाराज फट्ट गाढवाच्या लेखा तुझा संसार गेला फुका म्हटले महाराज. कारण का भगवंतानं हा नरदेह तेवढ्यासाठी दिलाय ना. केवढी त्या भगवंतानं आपल्यावर दया केली आहे महाराज. बाळासाहेब असं करतेला जर आला असता आपल्या नशिबाला, काय केलं असतं महाराज? चांगलं दष्टघंट ठेवले, सगळं ऐकू येते, सगळं चालतंय महाराज, तरी आपण हे करेना महाराज. चला करावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार बघा. जे म्हणजे सामान्य स्वरूप. आता जे म्हणजे सामान्य स्वरूप, त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. काय सामान्यबद्दल काहीच बोलता येत नाही, कारण का तिथं तुमच्या वाणीचा तो विषयच नाही. 6 प्रमाणे मानलेले आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी.
प्रत्यक्ष प्रमाणाला हे तुमचं आमचं जे विषय दिसतात ना, 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत महाराज, हे सगळे प्रत्यक्ष प्रमाणात बसतो महाराज. हे सगळे अनात्म पदार्थ आहेत. याला आपल्याला विषय भाव आहे, आपल्या विषय वेगळा आहे ते महाराज. आणि पदार्थ सगळे कसे आहेत, जड आहेत महाराज. ते स्वतः प्रकाशमान नाहीत महाराज. का घट मी घट आहे म्हणतो, त्याला तुमच्या साक्षीत्वाने त्याचं प्रकाशन करावं लागतं महाराज. मग ते जड पदार्थ आहे त्याचं आत्म्याचं काय प्रकाशन करू शकतील महाराज? प्रकाशन करू शकत नाही. आणि त्याला प्रकाशन करणारा डोळा देखील महाराज त्याच्या सत्तेवर आहे. हा, डोळा तिथं पदार्थ इंद्रिय गेल्यावर मग ते आहे म्हणतं ना. मग डोळ्याला घालवणे अंतकरणाची वृत्ती, बरोबर आहे. मनोवृत्ती घाला, बुद्धिवृत्ती घाला, ती तरी कुणावर अवलंबून आहे, ती बी अध्यस्तच आहे महाराज. हा, म्हणजे बुद्धी देखील तापुरी पडते, लक्षात ठेवा. मग आपल्याला ही इथं वाटायला आहे, मी बघितलंय ते खरं आहे, अमका तमका आहे, ह्या डोळ्यावर विश्वास ठेवूच नका महाराज. कारण का डोळ्याला आहे ती दिसत नाही खरं आहे ते, आणि ते म्हणते ते खरं नाही. हा, ते डोळ्याने धावलंय, तुमच्या आमच्या 5 इंद्रियांनी जे धावलंय ते काय खरं आहे काय? मग खोट्यालाच धावणारं खोटं आहे ते. डोळ्यावर कानावरलाही भरोसा ठेवायचा नाही महाराज. हे सगळं झाले ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय तो होऊ शकत नाही. कारण का तिथं या नेत्राचं कुठल्याहीच काही चालत नाही महाराज. अनुमान करायला व्याप्तीचा असावी लागते महाराज, व्याप्तिलिंग असावं लागतं महाराज. धुमावरून अग्नीचा अनुमान करावं लागतं महाराज. तिथं व्याप्तिलिंग कशाने शिवणार महाराज? धूम कसा निघणार महाराज? म्हणजे तिथं व्याप्तीचा अभाव आहे. अनुमानात व्याप्ती अधिक महाराज. व्याप्तीने धूम हा तुमच्या प्रत्यक्ष आहे आणि त्याच्यावर अग्नी हे अनुमान करायचं, बरोबर आहे. आता हे प्रत्यक्ष स्वरूप आहे ना, याला अनुमान करायची काय गरज आहे? प्रत्यक्ष हे आपलं स्वरूप आहे ना, म्हणजे तिथं अनुमानाची देखील काय गरज नाही महाराज. दोन्ही खंड घ्यायचं. आता आपलं धूम हा प्रत्यक्ष आहे आणि अग्नी प्रत्यक्ष नाही, त्याचं अनुमान करावं लागतं. ते आत तिथं आहे म्हटलं की आत अग्नीचं आपल्याला एक आपण अनुमान करतो. तिथं ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथं अग्नी असायला पाहिजे त्या धुमावरनं. पण तसं परमात्म्याचं धुमावरनं अनुमान करायची काही गरज नाही. कारण का तुम्हाला मी आहे असं काय अनुमान करावं लागतं तुम्हाला, कुणावर अवलंबून नाही ना. म्हणजे तिथं व्याप्तीचा अभाव म्हणा किंवा व्याप्तीची काय गरज नाही म्हणा. आता शब्द प्रमाण तरी काय मिळाले, नाम काय ते नामरूप समुद्र जाती क्रिया विदू आकाराची प्रवधू वस्तू नाही. शब्द काय तुम्हाला आकारातलंच काहीतरी ज्ञान करून देतो. शब्द तुम्हाला त्या ब्रह्मस्वरूपापातर नुसतं नेऊन ते काय म्हणून सांगतं, ते स्वतः बोलू शकत नाही महाराज. शब्दाला देखील तो विषय होत नाही. कारण का त्याला शब्दानं सांगायची काय गरज नाही. तू धावायस म्हटलं का नाही, मीच धावायचं ते स्फुरण असलं अहम ब्रह्मास्मी म्हणून. कारण का तिथे स्वरूप आहे महाराज. म्हणून शब्द देखील काय आहे तिथं अधिक महाराज. शब्द हे तुमच्या अंतकरण वृत्तीतला आहे महाराज. तिथं गेला की ती वृत्ती काय होते, विरून जाते महाराज. शब्दाचं ती वृत्ती काय होती, विरून जाते आणि निकळते स्वरूप तुम्हाला राहतं. आणि स्वरूप तुम्हाला कोणाला सांगायची काय गरज नाही, कारण का ते तुम्ही स्वतः सिद्ध आहे महाराज. म्हणून तर प्रमाणात प्रत्यक्ष घातलं तसं स्वरूपाचाही प्रत्यक्ष घातले महाराज, बरोबर आहे. प्रमाणात प्रत्यक्ष का घातलं, त्या प्रमाणानं ते जावलंय. शब्द प्रमाणानं वेदवाक्य आहे ते. वेद हे अबाधित प्रमाण आहे, श्रेष्ठ प्रमाण आहे. लक्षात ठेवा, तिथे उपकार मानलेले आहेत. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी म्हणून मागे चालविला येतील त्याशी. मागून आली वाट सिद्ध ओळीची तळशी. तरले तरतिगा अनेक. कारण का तुम्ही देहाला मी म्हणायला लागला आणि त्याची व्यावृत्ती करण्यासाठी शब्दाची आज गरज आहे. व्यावृत्ती करण्यासाठी शब्दाची गरज आहे महाराज. ते तू नाहीस, तू ब्रह्म आहे, तू आत्मा ब्रह्म आहे, तत्वमसी महावाक्य लक्षात ठेवायचं. पण ते देखील तिथं महाराज ते स्वरूपाला तुम्हाला तिथं निर्माण करू शकत नाही. स्वरूपाची उत्पत्ती ते करू शकत नाही महाराज. फक्त मी देह म्हणते ते जातंय आणि अहम ब्रह्मास्मी तिथं असलं आपलं स्फुरण होतं महाराज. कानावर पडल्याबरोबर
कानावचनाची पै सरसाची किरटी शब्द होऊन उठी वस्तू होऊन कवन एक ती अधिकाऱ्याचं लक्षण तिथं सांगितलं महाराज. पुढं उपमान प्रमाण आहे. सादृश्य असावं लागतं, 2 पदार्थ असावं लागतं. परमात्म्यात किती पदार्थ आहेत? म्हणून त्याला अद्वैत म्हटले महाराज. नेह नानात किंचिन, तिथं एकही एवढं काय झालेलं नाही, होणं शक्य नाही. झालं नाही, आज नाही उद्या होईल. हा साधकाचं वाक्य काय आलं पाहिजे बघा. तिथं काय झालं नाही, आज झालं नाही, होणं शक्य नाही, एवढा तुझा निश्चय आहे. तर ती तुला खरं कळलं बघा. काय म्हणायचं नाव सांगा. हा होणंच शक्य नाही महाराज. कारण का ते असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं एकुलतं एक आहे. व्हायला दुसरा कोणतरी असावा लागतो. संघ झाला की मग पुढं काहीतरी होतं महाराज. संघाला तिथं काय नाही आणि अगदी निकळ आहे ते. शुद्ध तांदळासारखं विशुद्ध, शुद्ध म्हणण्यापेक्षा शुद्ध अशुद्ध, विशुद्ध हा शब्द मधला आहे. अशुद्ध होतं मग शुद्ध झालं. शुद्धाचं कवा तरी अशुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. पण विशुद्धाच्या ठिकाणी शुद्ध अशुद्ध आतिथ्य. सडीक तांदळाला जर अंकुर येत नाही, कारण का त्याच्यावर आता काय, तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय, म्हणून तिथं सादृश्याचा अभाव आहे. गायीसारखा गवय आहे, तसं तिथं त्या आमक्यासारखा परमात्मा आहे. बोलू नको रे बाबा. पुढं काय म्हणतात, अर्थापती. रात्रीचं भोजन करीत नाही महाराज. आमचा जेवत नाही महाराज, जेवत नाही असं म्हणतात ना. महाराज आमचा जेवत नाही. महाराज तरी आता 2 माणसं एकलाच काकात निघून जाईल म्हणतात ना अशी महाराज. रात्रीचा जेवत नाही महाराज तरी दष्टपुट आहे. एखादं धरली तर आम्हाला उठायला येत नाही महाराज, ब्लेड काढता येईल. आणि जेवत नाही महाराज दष्टपुट झालाय कसा, कारण का अन्नाशिवाय ते जगत नाही. क्षुधा पेपासा हे धर्म आहे त्याचे. अन्नमय प्राण आहे महाराज, आणि तो कसं जगल महाराज. आणि ज्या अर्थी दष्टपुट झालाय, दिवसा जेवत नसतं पण रात्रीचा भोजन करत असेल. रात्रीचं भोजन हे त्याच्या पुष्टतेची संपादे आहे. ज्या अर्थी पुष्टता आहे त्या अर्थी हा रात्रीचा भोजन करत असत. हा पण इथं ते चालत नाही ना. कुठली पुष्टता त्याला आहे. अर्थापती लावायला त्याला पुष्टता कुठं, तुमच्या डोळ्याला विषयच होत नाही ना तो. महाराज तुम्हाला दिसतोय ना. आणि आलू उपलब्धी म्हणजे त्याची कधीच महाराज त्याच्या ठिकाणी अभाव सिद्ध होत नाही. अभावाचं तो अभाव सांगणार आहे. याचं कधीही त्याचा अभाव नाही, स्वयंसिद्ध आहे महाराज. बाकी सगळे पदार्थ हे अभाव आहेत, पण परमात्मा कधीही, म्हणून त्रिकालाबाधित, 3 काला अबाधित अशी वस्तू आहे. तिथं अभाव कधीच त्याचा सिद्ध होत. म्हणून अनुपलब्धी प्रमाणाला देखील आता इथं माणूस होताने आता गेला हो, आता नाही म्हणतो ना आपण, म्हणजे त्याचा अभाव तिथं सिद्ध होतो. अनुपलब्धी प्रमाण काय सांगतो तुम्हाला, अभावाची सिद्धी सांगते हो. पण परमात्मा कुठल्या कालात नाही, जागृतीत आहेच, स्वप्नात आहे. आपल्याला 3 अवस्थेत तरी चिंतन करता येतं महाराज. भूत भविष्य वर्तमान माग कुठं होता कुणाला माहिती, पुढे काय असणार राहून देत. ती भूत भविष्य वर्तमान कळायचं राहून देत. तुझ्या अवस्था तरी तुला कळतात काय, कळतात ना. काय जागृतीत आहेच तो, स्वप्नात आणि सुषुप्तीत आहे म्हणून तरी जागा झाल्यावर सांगायला, होता म्हणून तरी जागा झाला. आता होता नव्हता म्हटल्यावर बी तिथे घ्यायचं नाही, कारण का तिथं नसताना देखील याला नेऊन पिटू द्यात. त्याच्याबद्दल काही नाही. येणार जाणार कोण आहे ते अंतःकरण, सूक्ष्म शरीर आहे महाराज. तो एक आहे ना, तिन्हींचं प्रकाशन करणारा तो आहे, लक्षात ठेवायचं. आणि देह मात्र इथं नाही तिथं आहे, तिथं नाही तिथं आहे, म्हणून तो नित्य आहे महाराज. म्हणून दिसणारं हे सगळं विशेषण जे आहे महाराज, त्याच्या खाली अधिष्ठान असल्याशिवाय तुम्हाला ह्या विशेष स्वरूपाची प्रतीती येत नाही. आणि जरी प्रतीती आली तरी महाराज प्रतीती कालात देखील ते सामान्य स्वरूप आहे तसंच आहे महाराज. त्या कालात देखील त्याला काय बाद झालेला नाही.
म्हणजे तिन्ही काळात जसं आहे तसंच आहे ते म्हणा. सुषुप्ती आणि तुरेगामध्ये काय तुरीय पूर्ण सुषुप्ती ही एक अवस्था आहे. जागृती, स्वप्नाने सुषुप्ती म्हणजे अज्ञान, ते कारण शरीर आहे. स्वप्नातलं सूक्ष्म शरीर आहे आणि हे स्थूल शरीर आहे. आणि त्या तिन्हीचे ते प्रकाशन करणारा, स्थूलाचं प्रकाशन करणारा त्याला काय म्हटलं? विश्व म्हटलंय. लक्षात ठेवायचं. ती जागृती अवस्था आहे. बहिप्रज्ञा आपण त्यावेळी घटपटादी व्यवहार होतो. व्यवहार त्यातलं ते आहे सगळं. मला लक्षात ठेवायचं. तिथं अंतःकरण वृत्तीद्वारा तो व्यवहार होतो, हे लक्षात ठेवायचं. तुमचा आमचा जागृतीला व्यवहार होतो तो अंतःकरण वृत्तीद्वारा. आणि तिथलं जे प्रकाशन करणार आहे तो साक्षीच आहे, पण त्याला त्या याच्यातनं विश्वास हे नाव दिलेलं आहे. स्वप्नातलं प्रकाशन करतो, बरोबर आहे. आता त्यावेळी ही इंद्रिय कोण नाहीत, तरी पण सगळं तिथं दिसतंय ना. हा, आपला सगळा व्यवहार तिथं होतोय महाराज. आता तिथलं प्रकाशन करणार तेजोमुख आहे. कारण का सगळी जरी आपली इंद्रिय बंद असली तरी त्या अवस्थेत तिथं प्रकाशन करणारा कोणतरी, म्हणून त्याला तेजस म्हटले महाराज. आणि मी काय जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो असं म्हणणार जो आहे त्याला कारण शरीर म्हटले. स्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानात तुमचं अंतःकरण जे व्यवहार करणार आहे त्यावेळी ते विलीन झालेलं असतं. कार्यात, कारणात ते विलीन झालेलं असतं महाराज. आणि या सगळ्याला अधिष्ठान रूपानं, साक्षी रूपानं जो आहे याच्या अतीत तू परमात्मा आहे. त्याला हे विशेषण काय लागलेलं आहे ते त्याचं सामान्य स्वरूप म्हणायचं, तुरीयगा. आता त्याला तुरीयगादी म्हणायचे आहे 3 अवस्था धरून, नाहीतर ते देखील म्हणणेपणा तिथं नाही, पण ते सत्य आहे. आणि अवस्था ज्या आल्या त्या तुमच्या आमच्या या देहसंबंधानं आलेल्या, उपाधी संबंध आलेला महाराज. आणि एकदा ज्ञान झालं ना, कारण देहाचं तुमचं एकदा बाधित झालं, कारण देहाचा अभाव होतो तिथं, म्हणजे अज्ञानाचा. काय आहे, सूर्याच्या ठिकाणी जसा अंधाराचा अत्यंत अभाव आहे तसा महाराज स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही हो. कल्पना आपण केली, आपल्या कार्यावरून मानलंय. नाहीतर मग सुषुप्तीतील तुम्हाला ज्ञान पुढं झालंच नसतं. तिथं देखील त्याचा ज्ञान व्यवहार तरी नाही आहे. नाही, सगळी आपली व्यवहार करणे ही, तरी पण मी काय जाणत नव्हतो. हा, कळतंय ना? हो, कळतंय महाराज. म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे महाराज. आता हे प्रकाश तुम्ही हे माना, विशेष माना न माना, सामान्य जे आहे ते, त्याला काय उत्पत्ती नाही, नाश नाही, कुठनं आणावं लागत नाही. भ्रमातही तेच आहे आणि भ्रमनिवृत्त झाल्यावर देखील तेच आहे महाराज. फक्त भ्रमनिवृत्त केल्यानंतर निखळ जे आपल्याला राहतं ना, त्यावेळी आपण खऱ्या समाधानाला प्राप्त होतो महाराज. आणि जोपर्यंत हे भ्रमनिवृत्त होत नाही तोपर्यंत अनेक मठ बांधा, आणि कुठंतरी जावा, आणि काहीतरी करा. ती भ्रमातलंच भ्रम आहे. म्हणून तिथे सांगितलंय संसार करणं हा भ्रमच आहे आणि परमार्थ करणं जेवढं आपल्याला काहीतरी करावं वाटतं ना, कारण का त्याच्यासाठी काय करावं लागत नाही. वस्तू स्वयं सिद्ध आहे. आनंदच हे त्याचं स्वरूप आहे. आणि तिथं अज्ञान नावाचा पदार्थ नाही, दुःख नाही. म्हणजे प्राप्त करून घ्यायसाठी देखील काय करावं लागत नाही आणि निवृत्तीसाठी देखील काय करायचं नाही. म्हणून तरी प्राप्ताची निवृत्तीची निवृत्ती आहे म्हणायचं. आलं लक्षात? तुरीगा काय म्हणायचं विचारलं असं ते बरं झालं. विचारी जावं काहीतरी. ते आपलं स्वरूप आहे. आत्मा कुठंस्थ तुरिया साक्षी, तो सगळ्याचं साक्षी, तो प्रकाशन करतो. पण त्याचं प्रकाशाला कुणाची गरज नाही, हे लक्षात ठेवायचं. काय आपण आपल्याला घ्यायचं, बाबा मी कायम सिद्ध आहे बघा, मला कुणी सांगावं लागत नाही, तो अमका तमका. हां, आता तू अमक्याचा मामा असं सांगावं लागेल, ते विशेषण आलं महाराज, देहसंबंध लागत. आणि ते घालवायचं आहे महाराज. कारण का ते घालवलं की राहतंय, ते राहतंय. त्या मामानं आणि दादानेच आम्हाला सगळं गोट्यात आणलं महाराज. हां, कारण का जेवढी आमची नाती आणि अधिक नाती, मोठी नाती, तेवढं आपण अधिक बंधनात अडकलो महाराज. नाती मायेचं स्वरूप आहे, सगळं मायेचं स्वरूप आहे.
कारण नामरूपात्मक जे असते त्याबद्दल काही बोलता येत असते, पण जो नामरूपातीत आहे झाल्या नाम रूपात, त्याबद्दल काय बोलावे? नाम रूपात काय काय जास्त त्याच्याबद्दल बोलता येतो हो. याला रूप आहे, याला वाटी म्हणतात, याला तांब्या म्हणतात, याला पेला म्हणतात, ह्याला फोन म्हणतात. हां, जेवढं जेवढं नाम आणि रूप आहे, रूप दिलाय त्याला काहीतरी नाव दिलंय. हे व्यवहारासाठी ठीक आहे महाराज, पण तिथं नाव रूपच नाही तर नाव कुठलं महाराज? आणि म्हणून त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही महाराज. आणि बोलायला तो दुसरा विषय नाही महाराज, हेही लक्षात ठेवायचं. तो घट आहे म्हणून सांगावं लागतं महाराज. ते दृश्य पदार्थ आहेत, अनात्म पदार्थ आहेत महाराज, पण तो स्वयंसिद्ध असल्यामुळं त्याच्या सिद्धीसाठी त्याच्याशिवाय कुणाची सिद्धी होत नाही, पण त्याच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कुणाची काय गरज नाही. म्हणून तो शब्द प्रमाणाला कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही, कारण का प्रमाणाला तो उपजीव्य भाव आहे, उपजीवकी आहेत. कार्य कधी कारणाला अधिष्ठान होऊ शकत नाही. कारण जे आहे ते कार्याचं असतं महाराज, पण कार्य जे आहे ते कधी महाराज कारणाला अधिष्ठान होऊ शकत नाही. किंवा आद्यस पदार्थ अधिष्ठान कधी होऊ शकत, अधिष्ठानाला अधिष्ठान होऊ शकत नाही. काय मग असं चिंतन करत आहेस महाराज. विशेष सगळे नाहीसे झाले तर सामान्यात व्यवहार कसा होईल? असं एक शंका आहे हो. विशेष सगळंच नाहीचं झालं, सामान्यात व्यवहार कसा होईल, शंका आहे, विचारले. त्याला सत आहे असे म्हणावे तर हां, तो कधी असत झाला होता त्याला सत म्हणावं म्हणून त्याला सत म्हणायचे आहे. कधी असं झाला होता काय? नाही ना, त्याचा कधीच अभाव नाही हो. सत म्हणायचं त्याला तर कधी अभाव झाला होता काय? नाही. बर, पण जगत असत आहे म्हणून त्याला सत म्हणावायचे. आता याच्या व्यावृत्तीसाठी असताच्या व्यावृत्तीची सत म्हणून आली श्रुती महाराज, जडाच्या समाप्ती चित्त म्हणून आली महाराज, आणि दुःखाचं निवृत्त करण्याने सुखाचा हा शब्द घातलाय महाराज. नाहीतर त्याला सच्चित आनंद देखील म्हणता येत नाही महाराज. मग त्याला सत का म्हणायचं नाही? आहेच, त्याचा कवा अभाव झाला आहे, असत कवा झालं ते? मग का म्हटलं तर हे असत जग आहे ना ते तो नाही, म्हणून असताच्या व्यावृत्तीसाठी जगाला अंत आहे, खंड आहे, जगाला अंत आहे, खंड आहे, म्हणून त्याला अनंत अखंड म्हणावायचे. त्याला अनंत अखंड अखंड, त्याचा खंड होत नाही आणि कुठे कधी नाही असं नाही, अनंत असे अद्वैत व्यावृत्तीने त्याचे प्रतिपादन करावे लागते. काय अद्वैत व्यावृत्तीने आदत म्हणजे दुसऱ्याच्या स्वतःच्या व्यावृत्तीसाठी सत आलंय तिथं, एवढं. तो आमका आहे हो, याच्या व्यावृत्तीसाठी दुसऱ्याचं नाव सांगायचं होय नका हो. आभासवादी सुरेश्वराचार्य हे जीवेश्वरांचे लक्षणात ब्रह्म व कुटस्थ घेतच नाही. आता अद्वैतवादी आभासवादी सुरेश्वराचार्य आभासवादी सुरेश्वराचार्य जे आहेत ना, ब्रह्म आणि कुटस्थ घेतच नाही. अद्वैत ब्रह्मलक्षण कुटस्थाने ते ब्रह्म घेतच नाही, ईश्वर आणि त्यांनी जीव मांडलेला आहे, लक्षात ठेवायचं. बिंब प्रतिबिंब त्याला अगदी सोहळ्यात ठेवून दिले आहे. त्याने सोहळ्यात काय कुटस्थाला आणि ब्रह्माला त्यांनी तुमच्या व्यवहारात सोहळ्यात ठेवले, कारण का त्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही ना. त्यामुळे चिदाभासासह अंतकरण, हा, त्यामुळे चिदाभासासह माया, चिदाभासाचं अंतकरण आणि चिदाभासाचं माया हे दोन्ही टाकावे, म्हणजे खाली जे उरते ते ब्रह्म व कुटस्थच असते. झालं. तिने काय केलंय, आता आभासाचं इकडं चिदाभास आणि तिकडे आभासाचं माया. आता अंतकरण म्हणजे अविद्या आणि माया हे दोन्ही टाकली ना, राहते ते काय राहतंय, शुद्ध ब्रह्माने कुठंच राहतो. त्याला घ्यायची काय गरज आहे, कारण का ते तुमच्या व्यवहारात नाहीच. व्यवहार होतो कुठं, वाचार होतो महाराज, व्यवहारच नाही. अर्थात म्हणून काय तदपद लक्ष महाराज तिथं वाचार्थ काय आहे, लक्षार्थ काय हे कळून घेणं अत्यंतिक, कारण का वाचार्थात तुमचं ऐक्य होणं शक्य नाही. उपाधी भिन्न आल्या, दोन्हीची लक्षणं भिन्न आली महाराज.
ईश्वर तो ईश्वरच राहणार आणि जीव तो जीवच राहणार म्हणून. मग आता ईश्वर भाव आणि जीवभाव का कशामुळे आला? उपाधीमुळे आला. उपाधीचा त्याग झाला ना की त्याच चैतन्याचं प्रतिबिंब आहे ना, तिथे काय दुसरं कुणाचं आहे काय? ब्रह्माचंच प्रतिबिंब आहे, त्याला ईश्वर म्हटलंय. ब्रह्म कसं आहे तुमचं? विशुद्ध आहे ना. मग आता त्याचं प्रतिबिंब कसं अशुद्ध असेल महाराज? विशुद्धच असायला पाहिजे महाराज, कारण का बिंब तसंच प्रतिबिंब असतं ना. मग आता आत्मा तरी कसा आहे महाराज? नित्यमुक्तच आहे ना. मग जीव कसा बद्ध असेल महाराज? कारण का त्याचं ते प्रतिबिंब. मग मधलं काय काढून टाकायचं महाराज? उपाधीचा बाद करायचा. बरोबर आहे ना काय? त्याला भाग त्याग लक्षणा म्हटले, विरुद्ध भागाचा त्याग. अर्थात कुटस्थ व ब्रह्म कळण्याकरता बघा, अर्थात लक्षणा नको. कुटस्थाने ब्रह्म कळण्यासाठी इथं लक्षणा करायची काय गरज नाही. पण जीवेश्वराच्या ठिकाणी मात्र लक्षणाही करावीच लागते आणि दोन्ही ठिकाणी करावी लागते. बरोबर, एका ठिकाणी करून चालत नाही. एका पदा ठिकाणी केली तर, जीवाच्या ठिकाणी केली तर जीवाचा जीव होईल पण ईश्वर भाव तसाच राहिला. मग जीवाला कधी ईश्वर भाव प्राप्त होणं शक्य नाही महाराज. आणि ईश्वराच्या ठिकाणी मग ही केली तर जीव तसाच बदल राहिला. मग जी ईश्वरालाही बद्धच मानावं लागेल. म्हणजे त्याचं त्याच्यावर त्याच्यावर मग दोन्हीची जी विरुद्ध धर्म आहेत ना, दोन्हीच्या ठिकाणी भाग त्याग रक्षणा करायची. आणि दोन्हीच्या ठिकाणी भाग त्याग रक्षणा केली ना, ज्या उपाधी संबंधाने आलेला जे भेद जो आहे तो दोन्हीच्या मधला तो निघून जातो आणि शुद्ध चैतन्य राहतं. आणि शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब आहे. उपाधीत असताना देखील माझा त्याचा काय संबंध? असा भाव तयार होतो महाराज. अतद्यव्या वर्तीनेच ते कळते. कदाचित लक्षणा मानायचीच असेल तर बघा, अझयत लक्षणा न मानता केवळ जह लक्षणाच मानावी असे ते ते म्हणतात. जर लक्षणा मानवतात, केवळ जर लक्षात मानावी, त्यांच्या ह्याच्यातून मानले त्यांनी. श्री ज्ञानेश्वर महाराज देखील अतद्यव्या वर्तीनेच ब्रह्म जाणावे लागते असे सांगतात. ते ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात. जैसे न बोलणे वरी बाळा बाळा पक्षी रूप करी, बोले गिमालेपणे विवरी. बोल निमालेपणे, बोल गिमाले निमाले निमाले निमालेपणे अचर्चा ते. निमाले विवरी अर्चता ते हो हो. अचरता ते. पूर्वीच्या काळातलं ते पती पत्नीचं हे आहे हो. हा दृष्टांत निष्कर्म सिद्धी ग्रंथात हो. श्री सुरेश्वराचार्य यांनी दिला आहे. तो इथे घेतला आहे. हो पूर्वी नवोदला तुझा पती कोणता आहे असे विचारले तर हो. ती हा नाही तो नाही असे म्हणते. ते हा माझा पती आहे असे म्हणत नाही. नांदाय गेला म्हणजे अगोदर त्याला नांदाय जायला लागत होतं नाही, सासरोला त्याला जायला लागत होतं हळद काढायला. हो बरोबर आहे ना काय? आणि मग त्या सगळ्या सख्या जमल्या, याच्या होत्याने बसलेल्या असायची नाही ते त्यावेळी. सगळीच हळद लागलेली असायची. ते वर्धावा 5-6 जण असायचं, ते 1-2 काय काय महाराज. आणि ती सगळी मंडळी बसलेली असायची. आणि मग त्या लांबण्याची विचारायच्या, तुझा होय तू काय नवं, तू काय नवं, तू काय नवं, तू काय नवं. नाही नाही म्हणते ती. आणि पतीपाशी आल्यावर नाही बी म्हणत नाही. आणि कारण नवऱ्याला काय म्हणायचे? काय नाही म्हणायला तो आहेच. हा नाही काय म्हणायचं. आणि आहे त्याला काय, दुसऱ्याला काय, दुसऱ्याला नवरा कसे म्हणावे? होय आहे त्याला काय नाही म्हणायचं आहे, आणि दुसऱ्याला काय नवरा म्हणायचा आहे. किंवा आहे त्याला नवराने म्हणायचं काय महाराज दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा. नाहीच म्हणून नवरा शब्द बाईच्या तोंडात नसावा. बघा, नवरा बायको न बोलता खुनेने सर्व व्यवहार व्हावा, आता बघा, याला अतद्यव्यावृत्ती म्हणतात. नुसतं त्याने खून केली जे ते गिरजाबाईनं करावं एकनाथ महाराजांच्या. आमच्या गिरजा नव्हता महाराज. दळून दळून घेऊन ये जा. गेलं काय करतंय. काही मर्यादा होत्या. होते लग्न झाल्याबरोबर महाराज गिरजा मातेने ठरवले, ह्या पुरुषाचं सगळं मला व्हावं लागणार आहे. म्हणजे न सांगता खून देखील करायची का, कारण का सहज मनानं कळलं महाराज. रात्रीचा 12-2 वाजता उठून जेवाय वाढायचं चोराच मी. कुठला तू महाराज वाढ जा म्हणतील म्हणेल. वारकऱ्याला वाढतील हो, प्रश्न नाही महाराज. वारकऱ्याला वाढतील हो दादा, काय अडचण आहे. चोराला आंघोळीला पाणी देऊन रात्रीचं भोजन करून पोळीचं वाढायचं आणि सरताना हातातल्या अंगठ्या काढून द्यायला सुरुवात केली.
या पुरुषाची उंची मोजायला विश्वात कोण नाही म्हणून सरळ सांगितलं. कुणाची उद्गार आहे ते गिरजा मातेचे आहेत महाराज. लक्षात ठेवा. कुणाच्या तरी साठी तिथं पाणी व्हायलं नाही, गिरजा मातेसाठी. शिव काय पूजा करीतच बसणार हो. नुसतं सांगायचं हो, पण करायचं कोणी महाराज. हा, स्वतः ते काम केलं महाराज. काय गुरुजी लक्षात ठेवा, आज जर तुमचा भाव तयार होईल तर आज देव आणि संत बाजूला नाही. आता तरी कलियुगाला सोपं म्हणून सांगितले महाराज, पण आपला भाव कमी पडतोय महाराज. श्रद्धा आपली बसत नाही महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. देव ज्या दिवशी या विश्वातनं देव अवतार संपवल त्या दिवशी तुम्हाला पृथ्वी बघायला मिळणार नाही. संत महात्म्याने देव आणि पतिव्रता स्त्री ज्या दिवशी यातनं लुप्त होतील त्या दिवशी डुबगे होणार आहे. चालत राहणार हा व्यवहार. तुमच्या परमार्थाला कलियुग सत्ययुग काय करत नाही महाराज. वस्तू स्वयंसिद्ध आहे. तुम्ही प्रयत्न केला की होतो ना. भगवंतानं तसं दिले नाही इथं. त्याचा वापर कसा करायचा दादा. पहिल्या 10,000 ते बोध झाल्यानंतर निर्विकल्प समाधीत 10,000 वर्ष राहिलेत. कोण? शुकाचार्य. आणि मग निवृत्त झाले. बगदाला ऋषीने सांगितलं किती दिवस तुम्ही महाराज इथायचा. हे वारुळ विरुळ जमलं तुमच्या याच्यावर झाल्यात. केसातनी घरटी केलेत पाखराने आणि तुम्ही घर का बांधली नाही सा. वड्याचं पाणी घेऊन असे होते नाही. सूर्याचं किरण तेवढं अंगावर पडू द्यायचं नाही. किती दिवस जगायचं म्हणजे कशाला घर बांधायचं. तुम्ही किती म्हणजे किती तर हे पार 33 वेळा जे आलं नाही गेलं म्हणजे हे पार म्हणजे कोण? कृष्ण. अशी माणसं आहेत. आजही आहेत. आजही आहेत आणि असणार आहेत. कारण का यांचा सृष्टीत लय होतो पण त्यांचा नाश होत नाही. तुमचा नाश करायला एकच कारण तुमचं. तुम्हाला जो हे आहे आपला मृत्यू जे आहे ना, मृत्यूच्या तावडीत गावतोय कोण? ज्याचं कर्म संचित आहे, कर्मभोगात आहे, त्यालाच तो काळ तुम्हाला मृत्यू ग्रासतो महाराज. त्यांच्याकडं ग्रास करायला काळाला अवकाश नाही महाराज. आणि प्रभू रामचंद्राच्या याला प्रश्नाला उत्तर हे दिलेलं आहे महाराज. आकाशाचे म्हणून जो पुरुष आहे महाराज, त्या मृत्यूने सगळ्यांचा ग्रास केला पण तो काय त्याला ग्रासाला मिळाला नाही महाराज. आणि मग तो यमराजाकडे गेला आणि सांगितले यमराजाला, म्हणला असा एक पुरुष आहे ब्राह्मण, आकाशाचे म्हणून जो ब्राह्मण आहे, मी सगळ्यांचा ग्रास केला ब्रह्मदेवासकट पण त्याचा का ग्रास होत नाही. तू काय करतोय बघ ना. म्हणजे तू काय करतोय बघ, कुठं आहे बघ तू काय करतोय. काय गेला तो मृत्यू त्याच्याविषयी गेला आणि एकदम त्यानं तो अग्नीचा भडका सोडला महाराज. त्याच्या देखील त्याला त्या अग्नीने काय स्पर्श केला आणि त्या अग्नी असा सरकून तो मृत्यू त्याला पकडायला बघायला लागला पण तो काय त्याच्या हाताला लागला. त्रिभुवनात फिरला पण त्याच्या हाताला लागला नाही. आणि मग तिकडं यमाकडे गेल्यानंतर त्या मृत्यूला सांगितलं, तू स्वतंत्र कुठल्याही जीवाला मारू शकत नाहीस. तू स्वतंत्र नाहीस तिथं. मग त्याला त्याचं कर्म सहकार्य आहे तुला. आलं का लक्षात? त्याचं जे जीवाचं कर्म आहे ना ते मृत्यूच्या तावडीत ते कर्म जाते तर तुम्हाला हे झालं ना हिंमत त्याला तिथं तडाखा देत होतो. मग साधू संतांचं कर्म मागलं नाही हो दादा. लक्षात ठेवायचं. ऋषी मुनींचं कर्म त्यांनी जाळून टाकलं बीज बाजूने. त्याला कर्माला कारण असणारं अज्ञान आहे ना नेम गेलेलं आहे महाराज. आणि आकाश म्हणून जे चैतन्य त्यातनंच त्यांचे अवतार तसेच होतात महाराज. तिथं असं कालाला विषय जसं कारण आहे तसंच कार्य होतं ना. मग त्यांचं कारण जे आहे ते शुद्ध आहे, निर्विकार आहे आणि त्यातनंच ते चैतन्य रूपाने इकडे आलेले आहेत महाराज.
आणि त्याच्यामुळे महाराज त्यांना ग्रास करायला येतं. तुमच्या मृत्यूचं काय चालत नाही महाराज. ते येतात निघून जातात. म्हणून त्यांचं कसं प्रारब्ध आहे ते स्वच्छ लक्षात ठेवा. आणि आज हे आपलं स्वरूप तसं आहे दादा. पण आपण काय केले ते ज्याचं त्याने ठरवायचं महाराज. तसे वेदांत शास्त्रात परमात्म्याचे स्वरूप झालंय. वर्णन करणारी जेवढी पदे आहेत त्यांचे तात्पर्य विधिमुखाने वर्णन करण्यात नसून निषेधमुखाने वर्णन करण्यात आहे. आता हे वेदांतशास्त्राची जी पद आहेत, सच्चित आनंद अद्वय नित्य निरामा, ही जी पदं त्याला विशेषण दिलेले आहेत, त्या वस्तूला वस्तूचं नाव म्हणून नाही. तर हे सगळे त्याच्या विरुद्ध जे आहे, हे नसून भासणार जे आहे ना, त्याची व्यावृत्ती करण्यासाठी आहे. तो नव तो नव तो नव तो नव म्हटला ना त्या मुलीला, की मग तिथे गेला तो हाय बी म्हणायला लागत नाही, नाही म्हणायला लागत नाही. तिथं हाय वय म्हणण्या अतीत ते स्वरूपच त्याचं आहे. आता इथं तिथं स्वरूप तरी नाही, बरोबर आहे, पण तिथं ती स्थिर होते. तसं महाराज ती वृत्ती एकदा त्याला गेली ना पकडायला, की वृत्ती लोपानं तिथं राहत नाही, विलीन होते महाराज त्याच्यात. हा ते वृत्ती ही निवृत्ती झाली म्हणायला काय हरकत नाही. सगळ्यात तिथं बसतं ते वय ना का. कारण का लाचावले म्हणून लागली गोडी ते जीवेनं सोडी, मन तिकडे धावते. आता त्याला पाऊस आला ऊन आला तरी आता ते प्यायला जातंय ना पिणकं. काय झालं तरी प्राण गेला तरी नाही, एवढं झाल्याशिवाय ते भागतच नाही म्हणते गुरुजी. म्हणायचं तसलं इकडे लाचावायला पाहिजे. इकडे मात्र पावसाचा नेमका पडला आणि पाऊस लागला म्हणून आलो नाही का पाठाला म्हणते. तेव्हा कवा देवळाकडं पाठाकडे यायला कसं व्हायला पाहिजे माहिती आहे काय. तुम्ही डेअरीचं दूध घालायला बाहेर पडायला पाहिजे, गलीत जायला पाहिजे, ट्रक फुल करून जायला पाहिजे. ट्रकाच्या पुढे पडतंय की नाही बघा, अगा थांब माझा थांब पडल खरं मागे थांबत नाही. तसं मात्र देवळाकडे येत नाही का. तसं देवळाकडे येत नाही. शेंगा भरल्यात का नाही, भात हे झाले का नाही समजते, सगळं समजते, कारण हरिपाठ म्हणायला काही समजत नाही. चला काय आपण समजावून घेत नाही महाराज. समजत नाही हे तुमचं हे काढून टाका महाराज. सगळं समजतं एवढं समजलं नाही. बरं समजून घ्यायला वस्तू कुठं काय महाराज निराळी आहे ते टाका, राहतंय ते अहो तुमची समजूतच आहे. काय समजून घ्यायचं त्याच्यात महाराज. हा चित्ताची मात्र सहायता पाहिजे महाराज. चला तसे असतची व्यावृत्ती, तैसे असतची व्यावृत्ती सत म्हणून आले बघा. ती पद्धत दिली बघा. जडाची समाप्ती चिद्रूप ऐसे, दुःखाचे आणि सर्वनाशे उरले ते सुख आहे. तेव्हा त्या स्वरूपाविषयी काय बोलावे, काय बोलायचं महाराज स्वरूपाबद्दल. ज्या वस्तूचे काय आहे, शब्दाने जोपर्यंत तिथपर्यंत जायत नाही तोपर्यंत बोलावं महाराज. पण आता सांगणे पुसणे नाही महाराज. काय बोलायचं महाराज. बोलणं देखील त्या थांबायला पाहिजे हो. कारण का मौन तुझी या का महाराज. आपण जिथं मौन होतो तेच त्याचं स्वरूप आहे महाराज. अहो त्याला उपाधी आलेला शब्द देखील हे अंतकरणाचा हे आहे ना, अंतकरण अविद्येचं कार्य आहे ना. ते शब्दाने प्रतिपादन करता येत नाही. त्याचं शब्दाने प्रतिपादन करता येते म्हणजे आमका तमका सांगता येत नाही महाराज. कारण का तो अनात्मा नाही हो. त्याच्याबद्दल बोलता येतं, बाहेरल्या पदार्थाबद्दल सांगता येतं महाराज. हो म्हणजे असे आहे तसे आहे, एवढे आहे तेवढे आहे असे सांगता येत नाही. असं आहे तसं आहे सांगता येत नाही. कारण का त्याच्या ठिकाणी असं आहे तसं आहे म्हणाला दुसरं काही नाहीच महाराज. एवढा आहे तेवढा आहे परिचिन्ह नाही तिथं, व्यापक आहे. एवढा आहे तेवढा आहे कुठं, त्याला देशाचा कालाचा याची मर्यादा आली ना. देश काल वस्तू आत्मनिर्वाण, कारण त्याला काय म्हणणार एवढा आहे तेवढा आहे, असं आहे तसं आहे. हो आणि ज्या वस्तूला कोणत्याही ज्ञान साधनाने विषय करून जाणता येत नाही, ज्या वस्तूला कुठल्याही ज्ञान साधना करून वस्तूला जाणता येत नाही. कारण जाणणे हेच त्याचे स्वरूप आहे. काय अरे जाणणंच हे स्वरूप आहे. त्याला पुन्हा काय जाणावे आणि काय जाणायचं महाराज. का तुम्हाला कधीतरी तुम्ही आहेसा महाराज असं सांगायला लागते काय. मग काय कळत नाही नाव सांगा बघ. तरी पण महाराज हे तुमचं लय अवघड आहे हो. बरे जाणण्यात जे काही येते ते तुम्ही नाही, मायावी आहे.
जेवढं जेवढं तुम्हाला जाणण्यात येते हा अहो माया आहे सगळं ती महाराज, सगळा मायेचा हा. आणि जे जाणण्याच्या कक्षेत येत नाही हो. तेच ते तुझे खरे स्वरूप आणि आहे. जे जाणत्या कक्षेतच येत नाही ते खरं तुझं स्वरूप, तुझं म्हटलंय चांगदेवाला सांगितले ते खरं तुझं स्वरूप आहे. तुला डोळे दाखवून बसायची काय गरज आहे? हा, तुला डोळे दाखवून बसायची काय गरज आहे महाराज? म्हणून जाणण्याचे विषय जे जे असतील जाण्याचे विषय जे जे असतील महाराज ते सर्व टाकीत जावे. हे सगळे टाकी जावं, एक 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 म्हणून एक एक आलंबन काढत जावं महाराज. आपण आलंबन वाढवायला लागलोय महाराज का नाही? एक एक आलंबन काढत जावावं का वाढवावं? मग आपलं काय चाललंय? आणि शब्दाने बोलण्यात जे जे येते तेही टाकीत जावे. शब्दाने जेवढं जेवढं बोलता येतं घटपट अमका तमक अमका तमका सगळे हे उपाधीचे धर्म आहेत ना. उपाधी म्हटले की सगळे अनात्म पदार्थ आहेत महाराज, ते काय सत्य नाही महाराज. ते धर्म सगळे टाकी जावं. अर्थात ज्याच्याबद्दल शब्दाने काही बोलता येत नाही, अर्थात ज्याच्याबद्दल शब्दाने काय बोलता येत नाही आणि जो जाणण्याच्या कक्षेत येत नाही. आणि मी जाणला असा जाणण्याच्या कक्षेत येत नाही, कारण का तो तुमच्याविषयी वेगळा नाही आणि तो अनात्म पदार्थ नाही, लक्षात ठेवायचं. पण तो स्वयंप्रकाश आहे ना तो. पण तो नाही असे मात्र नाही. हा, कारण का ते शून्यवादी टपल्यात ना, नाही असं नाही. किंतु तो आपले स्वरूप महिमेतच आहे. कायम आपल्या स्वरूप महिमेच आहे महाराज. मग असं राहावं का बाहेर पडावं? हे बघा, स्वरूप महिमेत राहिलं म्हणजे काय गप असं बसणं ना हो महाराज. व्यवहार करत असताना स्वरूपाला न विसरणं, त्याचा अनुसंधान न सोडता व्यवहार करणं. गाडी चालवताना अनुसंधान चुकतंय का? नाव सांगा. केवढी गर्दी असून दे महाराज, तसं अनुसंधान ठेवून व्यवहार करता येत नाही. करता येत महाराज. पण तेवढं अनुसंधान सोडून आपण सगळं अनुसंधान धारण करतोय महाराज. यालाच महाराज अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ठेवणं, हे तुम्हाला मला साधन शेवटचं सांगितले महाराज. सारखा कधी प्रमाण प्रमेय काय बघित बसू नका. त्याने की एकदा प्रमाण संशय निघून गेलाय महाराज, प्रमेय संशय निघून गेलाय, भेद नाही आपल्याकडं असं ठरले महाराज. मग आता आपण आहोत ते अजून देहानं मी आहे म्हणतो. देहात्मबुद्धी लवकर जात नाही, कारण का देहात्मबुद्धी अनादिकालाची आहे महाराज. अनेक जन्मात आपण घेऊन आलो ती. प्रत्येक ठिकाणी मी देह म्हणेल तिथं ते कुत्र्याला देखील मीच कुत्रा आहे असं वाटतंय की नाही, म्हणून ते हाड म्हटलं तर जाते हो. प्रत्येक युनिट त्याला त्याला काय म्हणशीला ते मीच म्हणता जाते बघा. आणि त्याला हे करता येत नाही. लिहायचं भोगायचं निघून जायचं महाराज. पण हा मनुष्य जन्म जो आहे तो सगळं कळवून घेऊन याचा आणि माझा काय संबंध नाही, इथं करता येतं महाराज. संतांनी ज्या सांगितलेल्या प्रक्रिया आहेत महाराज, त्या प्रक्रियेचं चिंतन जर केलं महाराज आपण, सिद्धांतासाठी त्याने आपले दृष्टांत पुष्कळ सांगितलेले आहेत महाराज. सिद्धांत काय, दृष्टांत काय, का सांगितला तो. आणि ते संतांच्या चरणाविषयी राहून विचार करायला पाहिजे महाराज, तर तो विचार स्थायी होतो महाराज. घरात बसून किती जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी काय तिथं कळणार आहे हो? काय कळणार आहे ना असं नाही महाराज. आपण रोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय चांगलं झालंय, चांगलं वाचू नये असं नाही महाराज, पण एवढ्या भागत संताचे संगती मनोमार्गगती होय. संत आणि सतशास्त्र बघ, याच्याशिवाय तुम्हाला कोणी यातनं काय सांगू शकत नाही महाराज. रामा, तू संत आणि सतशास्त्र ह्याला कधीही सोडू नको. प्रभू रामचंद्र, तुला जर खऱ्या समाधानाला प्राप्त व्हायचं असेल तर तुला हे अट्टासनं करावं लागेल. इथं तुला प्रयत्नच करावा लागणार. कुणाला सांगितलंय? रामाला सांगितलं. आमचा काय संबंध आहे? एक नाही असे नाही म्हणून शून्य नाही. मग नाही नाही असं नाही हो, म्हणून ते शून्य नाही. कारण का शून्य आहे म्हणणारा कोणतरी आहे ना. शून्याची सिद्धी कवनेरुती होय सिद्धी. हे वस्तूशी
शून्य सिद्धांतो कवने रीती होई सिद्धू वस्तूशी प्रवाद अपवाद वस्तूची नाही हां कराशी प्रवाद वस्तूची नाही असं काय नाही शून्य सिद्धांतो कवने रीती होई सिद्धू हे वस्तूशी अपवाद असं काहीतरी आरोप त्यात केले त्यांच्या. त्रिपुटी नाही म्हणून विशेष नाही. आता बघा विशेष काय होतं मला त्रिपुटी आली की विशेषण पुढं विशेष झाला. त्रिपुटीमध्ये आले ज्ञाता ज्ञान ज्ञेय ध्याता ध्यान ध्येय कर्ता कर्म क्रिया ध्यात हे सगळी त्रिपुटीत आहे मला विशेषण आलं की. त्रिपुटी विशेषण नाही त्रिपुटी नाही. तो कोणाला जाणत नाही म्हणून ज्ञाता नाही. आता तू कोणाला जाणत नाही मग तू का अज्ञानी आहे काय मग का जाणत नाही. मी असावं तर जाणार होतो बरोबर आहे काय. नीच पुढे जर नसेल कुणाला जाणणार तो लक्षात ठेवायचं. का जाणत नाही ज्ञ असेल तर ज्ञाता त्याला जाण्याला पुढे ज्ञ नाही ना कारण का त्याच्याशिवाय दुसरं काय नाही म्हणून तू कोणाला जाणत नाही. तो कोणाच्या जाणण्याचा विषय होत नाही म्हणून ज्ञेय नाही. आता तू कोणाच्या जाणण्याचा विषय होत नाही म्हणून ते ज्ञेय नाही कारण का तू सर्वांचं प्रकाशन करतो पण त्याला जाण्याला दुसरा कोण नाही कारण का स्वयंप्रकाश तो आहे सच्चिदानंद स्वरूपाने महाराज नुसत्याची गगना गाडी होते शो सुखावरली गगन गाडी होते. 5 जाणणे रूप आहे म्हणून जड नाही. जाणे स्वरूप आहे म्हणून जड नाही. अशा प्रकारची सतत अस्थिरूपाने असणारी अशा प्रकारची सतत अस्थिरूपाने असणारी संयत आहे 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 अशी भावरूप संवित वस्तू आहे. अशी भावरूप सतत सतत असणारी म्हणजे तिचा कधी अभाव नाही भावरूप असणारी संवित. ते पटण्याकरता पुढे दृष्टांत देतात. आता ते पटवून घेण्यासाठी पटण्यासाठी पुढे दृष्टांत देतात. हा सिद्धांत सांगितलाय त्यांनी. हा काय आहे सिद्धांत सांगितलाय पुढे दृष्टांत त्याच्यासाठी देतात. आपुलिया बबुळा दृष्टी असून अखम डोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. अर्थ डोळ्याला दृष्टी असून तो डोळा आपल्या बुबुळाला पाहण्याविषयी जसा असमर्थ आहे त्याप्रमाणे दृष्टा आत्मविषयक ज्ञान संपादन करण्याविषयी असमर्थ आहे कारण जो आत्मा ज्ञानविषयी नसून ज्ञान रूपच आहे. हे भगवान तुमचा आमचा डोळा सगळ्याला तो पाहतो पण डोळ्याला डोळा पाहू शकत नाही महाराज. म्हणजे सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे डोळा आहे पण डोळ्याचं प्रकाशन डोळा करू शकत नाही महाराज. का आता प्रकाश स्वरूप आहे त्याला आणि प्रकाशन काय करायचं. तसं हा सर्वांचं प्रकाशन करतो महाराज पण याचा जो प्रकाश करतो नाही कारण का प्रकाश त्याचा जो करायला वेगळा असायला पाहिजे आणि प्रकाश कुणाचा जडाचा असतो हो. प्रकाश याचं स्वरूप आहे म्हणून आणि काय प्रकाश करायचं महाराज प्रकाशाचा आणि काय प्रकाश करायचा आहे महाराज. विवरण जसे आपल्या डोळ्यात बबुळ आहे त्या बबुळात दृष्टी आहे. आता आपल्या बुबुळ आहे त्या डोळ्यात काय आहे दृष्टी आहे पण ते बुबुळ डोळ्याच्या दृष्टीला विषय होत नाही. आता ते बुबुळ डोळ्यातल्या दृष्टीला विषय होत नाही बाहेरला विषय त्याला होतो घटपटादी पण बुबुळ आहे तो तुमच्या डोळ्यातल्या दृष्टीला विषय होत नाही. स्थूल शरीरादी मूर्त पदार्थ हे सर्व त्या दृष्टीचे विषय आहेत. स्थूल पदार्थ हे सगळं त्या दृष्टीचे विषय आहेत हे सगळे स्थूल दिसणारे पण डोळा दृष्टीचा विषय नाही. डोळा दृष्टीचा विषय नाही आपल्या. डोळा दृष्टीरूप आहे मग दृष्टीरूप डोळा पुन्हा डोळ्याला विषय कसा होईल. डोळा सगळं पाहतो ना म्हणजे तो दृष्टी स्वरूप आहे महाराज आणि म्हणून त्याच्या बघण्यासाठी दुसऱ्या दृष्टीची गरज नाही. तो स्वतःला कसा पाहिजे महाराज. प्रकाश मानस आहे हो. सूर्य तुमच्या सर्वांचं प्रकाशन करतो पण सूर्याला काय प्रकाशित करायचं महाराज प्रकाशमान आहे ना तो. तसा आत्मा ज्ञानरूप आहे. तसा आत्मा काय आहे ज्ञान स्वरूप आहे. तो कोणाच्याही ज्ञानाला विषय होत नाही. तो कोणाच्याही ज्ञानाला विषय होत नाही न जड होतो महाराज. मग विषय म्हटलं की तो जड पदार्थ होतो त्याला पाहणारा कोणतरी दुसरा असायला पाहिजे. आत्मा चिन्मात्र आहे. आत्मा चिन्मात्र त्यालाच वृत्तीमुळे ज्ञानपदाची वाच्यता आता चिन्मात्र आहे महाराज म्हणजे काय नाही अगोदर तिथं वृत्ती त्याला आली की ज्ञान ही वाच्यत आली ज्ञान ही वाच्यत आली म्हणून ज्ञान आहे ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणत बसून महाराज वाच्यत जीवू नाही महाराज. मी ज्ञानी आहे मला लय कळलं आहे मी ज्ञानी आहे
नाही. असावं ज्ञानस्वरूपच असावी महाराज. म्हणजे वस्तू अवाच्य दृक्रूपाने होती, हं. तीच वृत्तीमुळे ज्ञान शब्दात आली, आणि काय म्हणून त्याचे ज्ञान व्हायचे नाही. वस्तू म्हणजे वस्तू अवाच्य दृक्रूपाने होती. वस्तू आता आवाजचे दृक्रूपाने होती, तिला काय बोलायचं काय, दृक्रूपाने म्हणजे आहे तशीच आहे. हं. तीच वृत्तीमुळे ज्ञान शब्दात आली. आता तिलाच वृत्ती लागली म्हणून ज्ञान शब्दात आली, म्हणून मी लय ज्ञानी आहे. वेदांत शास्त्रात आत्मज्ञान होत नसते, झालं तर आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही हे कळत. हे कळत असते. याचेच नाव आत्मज्ञान. अरे तिथं ज्ञान काय व्हायचंय महाराज, आत्मा ज्ञानाला विषय होत नाही, ज्ञानाचा विषय होत नाही हे कळतं. म्हणजे तुमच्या ह्याच्यासाठी दुसरी ज्ञानाची देखील काही गरज नाही महाराज, कारण का तो विषय भाव राहत नाही महाराज. सगळ्या मतवाद्यांच्या मते आत्मा ज्ञानाचा विषय आहे. बघा सगळे मतवादी मात्र आत्मज्ञानाचा, म्हणून वेदांत शास्त्राला महत्व आहे. बघा पण वेदांत सगळ्यांना बाजूला सोडून महाराज हिथं पत्र या बरोबर आहे पण तिथनं पुढे चला, हिथं पत्र तुमचं मान्य आहे पण तिथनं पुढे चला. सगळी महाराज आंधळ्याने बघितलेल्या हत्तीसारखी आहेत महाराज. आंधळ्याने बघितलेला हत्ती, कोण म्हणतो ते मुसळासारखा आहे, कोण म्हणतो टोपल्यासारखा आहे, कोण म्हणतो सुपासारखा आहे, कोण म्हणतो कसा आहे, नाना प्रकार. संपूर्ण हत्ती काढायला नाही त्यांना. जेवढा भाग वाढला तेवढं वेदांत शास्त्राचे जे बाकीचे जे आहेत शास्त्रकार, जेवढा भाग त्यांच्या याला कळला तेवढंच त्यांनी प्रतिपादन केले. इकडे स्वरूपाखंड असू देत, जगत कारणाबद्दल बी असू देत, दोन्ही खंडी अपुरे आहेत. आणि वेदांत शास्त्रानं मात्र पूर्ण अंगानं हे केलेलं आहे, कारण का वेद हा त्याचं स्वरूप आहे महाराज. परमात्म्याचं ते स्वरूप आहे महाराज, लक्षात ठेवायचं. म्हणून वेदाला महत्व दिले तेवढ्यासाठी महाराज. आणि हे ज्ञानोबा तुकोबाराने तुमच्या आमच्याबद्दल आणून दिले वेदाचं मनोगत. वेदात आम्ही जनिती म्हटले. तुकोबाराने काय सांगितले, वेदाचे आम्ही निर्माण करते आहोत महाराज. माऊलीने देखील सांगितले महाराज, व्यासाचा मागोबा घेत भाष्यकारा वाट पुसत नाही. कशाला आणि पंथाला काय जायची गरज आहे मला. आत्मा ज्ञानरूप आहे, आत्मा ज्ञानरूप आहे म्हणून तो आपल्याला ज्ञान विषय होत नाही. ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान विषय होत नाही, कारण का हे जड पदार्थ आहेत म्हणून ते ज्ञानाला विषय होतात. हो, त्यांना ते स्वतः काय मी काय म्हणत नाही, स्वतः ते प्रकाशन करू शकत नाहीत, दुसऱ्याला प्रकाशन करू शकत नाहीत. त्याच्याकडं दुसऱ्याचं प्रकाशन, दुसऱ्याकडनं त्याचं प्रकाशन होतं मला. पण आत्मा तसं नाही, प्रकाश हे त्याचं स्वरूपच आहे. त्याच्यामुळे त्याला तू आमका आहेस असं सांगायची काय गरज नाही. त्या ज्ञानाची गरज, ज्ञान हे स्वरूप आहे त्याचं. किंबहुना तो आपले स्वतःचे ज्ञान करून घेण्यासही दुबळा आहे. स्वतःचं ज्ञान करून घ्यायला देखील तू दुबळा आहे. म्हणजे त्याला दुसरे कोणी पाहू शकत नाही. का त्याला दुसरं कोण पाहू, कारण का ही सगळी काय आहे त्याचं पत्र पोचत नाहीत, त्याला दुसरं कोणी पाहू शकत नाही. व आपण आपल्यालाही ज्ञान विषय होणे शक्य नाही. आपण आता कधी तुम्ही मला मी आता आमका आहे, मी आता आमका आहे असं कधी वाटतंय आपल्याला? नाही, ज्ञानाला विषयच आपण होत नाही. कारण का मी आपल्याला ज्ञान वेगळं नाही हो का. तुम्हाला काय वाटते? कसं आत्मा ज्ञानाचा विषय होतच नसतो, जात नसते नाही. हा मग काय आता काय झालंय दादा, आपण आहे त्याला विसरलोय आणि नको तिथे हे करायला आलोय. म्हणून एवढी सांगायची आता ते बघू पुढं. ते हे दिसतेल्याबद्दल आहे, होय का नाही? हे दिसतेल्याबद्दल सांगायचं चालू आहे. आता काय झालेलंच नाही, तिच्या ठिकाणी होणं शक्य नाही आणि त्याची सिद्धी करायची गरज नाही, स्वतः सिद्ध आहे तो. म्हणून हे सगळ्याची हे करायचं आहे. आत्मा ज्ञानाचा काय विषय लय बी तुम्ही ज्ञानाची देखील घमांडी मानू नये, मिळवू नये महाराज. आणि शब्द ज्ञानात अडकू नये महाराज. हे त्याच्यातलं सूत्र आहे. ज्ञान असणे म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाचा विषय होईल वाटणे, याचे नाव अज्ञान झाले. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान, बरोबर आहे काय? आणि आत्मज्ञानाचा विषय होणं त्यालाच अज्ञान म्हटलंय. मला कळलं असं वाटलं की सपलं तुमचं, मला कळलं असं वाटलं की सपलं तुमचं महाराज. मला ज्ञान झालं म्हटलं की सपलं. मग स्वरूपात कुठे ज्ञान अज्ञान आहे? बघा, सुरुवात ज्ञान तरी कुठे आणि अज्ञान तरी कुठं आहे?
आत्मा म्हणून ज्ञान अज्ञाना ज्ञान अज्ञानाचा विषय नाही, तो ज्ञान अज्ञानाचा विषय हे नाही. श्रवणात कळेल. काय 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 नाही आत्मा ज्ञान अज्ञानाचा विषय नाही हे श्रवणातून कळेल. हे कळेल कुठे महाराज? श्रवणात कळेल. ऐकावं लागणार आहे. सद्गुरूंच्या समोर जाऊन, संतांच्या ठिकाणी जाऊन मी कोण आहे विचारावं महाराज, आणि तेवढं मला सांगा म्हणावं महाराज. शरणागती करावी आणि मग त्यांच्याकडं हे समजावून घ्यावं महाराज. वेदांतात तत्व विवेचन केले म्हणजे असे कळून येते की आता वेदात तत्व विवेचन, या तत्वांचा सगळा विचार झाला ना, असं आपल्याला कळून येतं की स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान असू शकत नाही. स्वयंप्रकाश असणारा आत्मा, सूर्याच्या ठिकाणी अंधकार असू शकत नाही, तसं स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान असू शकत नाही. ज्ञानाची काय गरज आहे तुम्हाला? आणि स्वयंप्रकाश आत्मा ज्ञानाचा तरी विषय कसा होईल? बघा, अज्ञान तरी नाहीच महाराज, आणि स्वयंप्रकाश आत्मा ज्ञानाला विषय होईल कसा महाराज? विषय असतो तो जड असतो ना. घटपटाचे ज्ञान होणे पण त्यात कृतार्थता नाही. आता घटपटाचं ज्ञान झालं तुम्हाला, कृतार्थ नाही महाराज. अमेरिकेला जावा नाहीतर स्वर्ग वैकुंठाला जावा महाराज, त्या ज्ञानात कृतार्थता नाही महाराज. खरं कृतार्थ जर कुठं असेल तर आत्मस्वरूपाच्या याला खरी कृतार्थ. मग कुठे आहे ज्ञान? मग कुठं आहे ज्ञान महाराज? अर्थात ज्ञान अज्ञानातीत ज्ञानरूप आत्मा आहे. काय मग तुम्हाला आम्हाला ज्ञान झालं वाटतंय हो? तिथं ज्ञान अज्ञानाचा अतीत आहे तो, तिथं ज्ञानाचा विषयच नाही. आणि तुम्हाला ज्ञान झाले वाटते ती सगळी त्रिपुटीतलं आहे महाराज, आणि त्याच्यात आपल्याला काय हे नाही महाराज. कुठं तुम्हाला ज्ञान आहे आणि अज्ञान तरी आहे? ज्ञान अज्ञाना अतीत आहे. मग काय करावं लागतं तुम्हाला? काय नाही गुरुजी म्हणजे आहे तर सगळं बस. ओ टुमटून मिरच्या लागल्यागत करू नको, काहीतरी करायला लागला म्हणून आता तुला गप्पच म्हणायची पाहिजे. हा बस बस तिथे निवांत राहा, पाठीमागं परतून बा निवांत राहा. कारण का वृत्ती बाहेर आहे, परतून का पाहावे म्हणून सांगितले महाराज? वृत्ती बहिर्मुख झालेली महाराज. आणि गवळणीला उपदेश आहे, हा गवळणीने हे ऐकलं आणि मला ओरडून सांगून. अरे गवळणी श्रुतीच आहेत दादा, त्या गवळणी कोण आहेत? श्रुतीच आहेत महाराज. आमच्या गवळणी वेगळ्या, डोळे मूर्ती राजा चाले म्हणेच बस. चला, गवळण त्या श्रुती माता येतात आनंद भोगासाठी म्हणून तिथं ते आले. आनंद स्वरूप आहे, आनंद हे त्याचं स्वरूप आहे, त्यांचं आनंद हे स्वरूप आहे महाराज. आणि तुमचा आमचा त्याच्यासाठीच महाराज जन्म आहे. त्याला जीवनमुक्त मान्य केले, लक्षात ठेवायचं महाराज. स्वरूपात व्यवहार नाही, आनंद स्वरूप आहे. आणि तुम्हाला आनंद भोगायचा असला तर कल्पित उपाधीचा संबंध घेऊन आनंद भोगावा लागतो. म्हणून जीवनमुक्ती आपल्या साधू संतांनी वारकरी संप्रदायाला मान्य आहे महाराज. जे जाणण्याचे की ठाई नेणणे किरणाही परी जाणणे म्हणूनही जाणणे कैसे. अर्थ, जो आत्मा मुळात जाणणे स्वरूपच आहे. आता आत्माच जाणणे स्वरूप आहे ना, म्हणजे आपलं ज्ञान हे स्वरूपच आहे हो. त्याला काय जाणायचं आहे महाराज? बाकीचं सगळं जाणता हो, पण त्याच्या मला तर आज जाणलं बाबा असं कधी वाटतं? तुमचा विसर कधी तुम्हाला पडतोय काय? मी आता नाही, आणि आता तात्या तुम्ही आहेसा बघा असं कोणी सांगावं लागते का तुम्हाला? काही नाही मला सांगण्या न सांगण्या तिथं आपण आहेच ना. आपली कधीच महाराज आपल्याला अभाव सिद्ध होत नाही. नेणणे म्हणजे अज्ञान हे त्याच्या ठिकाणी खरोखरच नाही. आता जाणणे हे स्वरूपच आपलं आहे, म्हणजे जाण्याचा विषय नाही. आणि कधी आपल्या ठिकाणी कधी मी नाही असं वाटतं तुम्हाला का? तुमची ओळख तुम्हाला नाही? मग अज्ञान तिथं हो, त्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभावच आहे महाराज. म्हणून अज्ञान अवघे हरपे गाठले, हरपे विज्ञान निषेध करते आणि ज्ञानचे स्वरूपे जाईल महाराज. अज्ञान हरपे म्हणजे नाहीचा निषेध होतो महाराज. आणि दिसणारे विज्ञान जे आहे ना ते बाधित होतं महाराज. करपे म्हणजे बाधित होतं महाराज. आणि ज्ञान काय स्वरूपानंच आहे महाराज. परंतु आत्म्याला जाणावायचे आहे असे म्हटले तरी आत्मा जाणायचा कसा? अरे परंतु आत्म्याला जाणायचं आहे, आत्म्याला जाणायचं म्हटलं तर जाणायचं कसं महाराज? ते काय घटपटासारखं आहे महाराज? जाणायला तुमची जाणीव स्थित राहत नाही ना. स्वरूप आहे ना.
विवरण जाणणे हेच आत्म्याचे स्वरूप आहे जाणणं हेच आत्म्याचं स्वरूप आहे. आणि नेणणे तर तिथं नाहीच हो. नाही. अज्ञान तिथं नाही, निर्णय नाही तिथं नाहीच हो. त्याच्या ठिकाणी नेणणे नाही म्हणून जाणणे आहे असे म्हणावे लागते. ज्याच्या ठिकाणी निर्णय आहे तिथं जाणं नाही असं म्हणावं लागतं हो. घट तुम्हाला माहिती नव्हता किंवा त्याला माहिती नाही ते घट आहे म्हणावं लागतं ना. ज्याच्या ठिकाणी निर्णय आहे तिथं ते जाणावं लागतं. ही पदार्थ असा आहे. पण हिथं अज्ञानच नाही तरी जाणायचं काय महाराज. पण वस्तुतः नेणणे नाही व जाणणे नाही अरे वस्तुतः निर्णय नाही म्हणून जाणणे नाही. किंतु जाणणे रूप आहे. जाणणे हे आपलं स्वरूप आहे, रूपच आहे. जाणणं म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे महाराज. जाणीव हे आपलं स्वरूपच आहे. मग जो जाणणे रूप आहे तो कसा कोणाच्या ज्ञानाचा विषय होईल. अरे ज्ञान स्वरूप आहे, तुझं कोणाच्या ज्ञानाचा विषय होईल महाराज. ज्ञानाला विषय असायला वेगळा पाहिजे, तो जड पदार्थ असायला पाहिजे महाराज. हा एक वस्तू अशी मानावीच लागते की हा. जी कोणाला विषय नाही. आता जी वस्तू एक अशी मानावी लागते या विश्वात ती कुणाला विषय नाही का, हो, विषय जड नाही म्हणून. विषय आणि विषय विषय का नाही, जड नाही म्हणून किंवा वेगळी नाही म्हणून. विषय नाही. जड नाही म्हणून जाणे नाही, विषय नाही. आणि विषयी नाही त्याला वेगळं काय नाही म्हणून. विषय समोर असला तर मग तुम्ही विषयी होता, लक्षात ठेवायचं. हो, कारण का हे दोन्हीकडे व्यवस्थित लागायला पाहिजे. विषय नाही म्हणजे ज्ञेय ज्ञाता नाही. आता विषय म्हणजे ज्ञेय नाही आणि ज्ञान करून घेणारा ज्ञाताही नाही. ज्ञेय का नाही. आता बघा ज्ञेय का नाही, तर तो जड नाही म्हणून. तो जड नाही म्हणून. ज्ञाता का नाही, तर निर्विकार आहे म्हणून. ज्ञाता का नाही, निर्विकार आहे. कारण का वृत्तीवर यायला लागतं महाराज, मग ज्ञाता होतो महाराज. त्रिपुटी आली की तुमचा विकार झाला महाराज, निर्विकार आहे. आत्मवस्तू कोणाला वाच्य नाही. बघा आत्मवस्तू कोणाला वाच्य नाही, ज्ञेय नाही. ज्ञेय नाही. वाची म्हणजे आता वाणीचा विषय नाही, ज्ञेय म्हणजे ज्ञानाला विषय नाही. कारण ज्ञानरूप आत्मा कोणाला ज्ञेय होईल. हा ज्ञानरूप आत्मा आहे ना, तो कोणाला ज्ञेय होईल. आत्मा मानणाऱ्यांची 5 मते व जग मानणाऱ्यांची 5 मते. बघा आत्मा मानणाऱ्याची 5 मतं आहेत, जग मानणाऱ्याची 5 मतं आहेत. एक मूर्त जड आत्मा. बघा मूर्त जड आत्मा म्हणतात. हा अमूर्त जड आत्मा. अमूर्त जड आत्मा. आता मूर्त म्हणजे दिसतंय पण ती जड म्हणतात. अमूर्त म्हणजे न दिसणारा तरी पण तू काय म्हटलंय, जड मानलाय. चिज्जड आत्मा. आता चित बी आणि जड बी, प्रकाश मानवी आणि अज्ञान दोन्ही बी म्हणतात ज्ञानात. चित जड असा आत्मा मानणार आहेत. चित्त अनेक आत्मा. आता चित आणि अनेक आत्मा मानणार आहेत. 5 चित्त एक आत्मा. चित एक आत्मा. जग मानणाऱ्यांची 5 मते पुढील प्रमाणे. हा. एक सत्य स्थायी. आता जग मानणाऱ्याची 5, जग सत्य मानणार आहेत, कालचं होतं आज आहे. 2 अनित्य स्थायी. आणि ती जग मानणार आहे काय. 3 कल्पित अज्ञात. आता कल्पित म्हणजे अज्ञात वस्तू दिली तिला. 4 कल्पित ज्ञात. आता कल्पित पण ज्ञात वस्तू दिली. आता कल्पित ज्ञात वस्तू दृष्टी सृष्टीवाद. आता हे अज्ञात, हा कल्पित ज्ञान. कल्पित अज्ञात. अज्ञात कल्पित ज्ञात. आता कल्पित ज्ञात. हं. 5 त्रिकाला अत्यंत अभाव. त्रिकालात अत्यंत अभाव. त्रैकालिक अत्यंत अभाव. तिन्ही काळात त्याचा अभावच आहे. कारण का जगताची तुमच्या सिद्धी होतच नाही. न झाला प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुदा कदा कल्पांती घडेच नाही. घ्यायचं आपण तिथं. जरी दिसले तर स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत का, दिसत्या काली देखील तिथं त्यांचा अत्यंत अभावच आहे महाराज. आणि रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय होतंय नाव सांगा. काय वाटला तेव्हा तरी आहे तिथं. तसा वस्तूच्या ठिकाणी जगताचा अत्यंत अभाव आहे महाराज. आपण सगळे जगाला सत्य स्थायीच समजणारे आहोत. आपण जगाला सत्य म्हणतो आणि कलचंच आहे स्थायी. सत्य तरी नाहीत महाराज, पण कलचं देखील नाही. स्थायी म्हणजे आहे तसंच,
कलचा मगाच आपण नाही, आपण याला हे म्हणतो ना, गेलं मगाच. त्याला प्रभाव रूपानं बदल होतोय, त्याचा परिवर्तन होतंय, बदल होणं, परिवर्तन होणं, प्रभावानं त्याचं वाहनं चालू आहे महाराज. म्हणून तुम्हाला प्रथम अनित्यत्वाची भूमिका शिकावी लागते. बघा, अनित्य आहे, भूमिका शिकायला लागते महाराज, शिकवावी लागते. हो. अनित्य कळणाऱ्याला पुढे कल्पित कळत असते. ज्याला अनित्य कळलं ना त्याला पुढं कल्पित कळतं. नदीतल्या पाण्याला ओघ आहे हो. म्हणून अनित्य आहे. आता नदीतल्या पाण्याला ओघ आहे, हो, मग ते नित्य नाही, मगाचं गेलं ते ओघ आहे ना, वाहता आहे ते, म्हणून ते मृगजळ कल्पित आहे तसे जग. हा, मृगजळ कल्पित आहे तसे जग. मृगजळ कल्पित आहे, भासतंय. कल्पना केली मृगजळाची. कल्पित म्हणजे काय, उकरभूमीशी त्या सूर्याच्या किरणामुळं पाण्याचा आपल्याला भास होतो, आपण कल्पना केली पाणी आहे म्हणून, कल्पित आहे ते, म्हणून नित्य आहे ते. हा, तसे जग सत्यस्थायी समजणारे विषयी पामर. आता जगाला सत्यताई समजणारे विषयी आणि पामर आहेत. जग अनित्य स्थायी समजणारे मुमुक्षु. आता आणि ते मानणारे मुमुक्ष आहेत. आणि कल्पित समजणारे मुक्त. मुक्त, कल्पित समजणारे मुक्त आहेत. त्यात 3 भूमिका. बर. विवर्तवादातल्या 2 व अजातवादाची 1. आता विवर्तवादातल्या 2 आणि अजातवादातली 1. एक जग दिसते ते कल्पित आहे. आता जग दिसतं ते कल्पित आहे, पण ज्ञान प्राकाले जग आहे वाटणे हे सृष्टीदृष्टी. आता ज्ञान आहे काली वाटणं जग, त्याला काय म्हटले, सृष्टीदृष्टी. 2 जग दिसते ते कल्पित आहे. जग दिसतं ते कल्पित आहे, पण ज्ञानकाली जग आहे वाटणे दृष्टी सृष्टी. ज्ञानकाली जग आहे वाटणं दृष्टी सृष्टी. ज्ञानापुरती सत्ता त्याला द्यायची. हे विवर्तवादातले 2 हे आहेत, दृष्टी सृष्टी आणि सृष्टीदृष्टी. अजातवादात काय तुम्हाला बोलताच येत नाही महाराज. आणि अजातवाद हा पटावा लागतो, त्याच्यासाठी विवर्तवाद हा कळवून घ्यावा लागतो महाराज. कारण का अजातवादाचा आपला खरं आहे, सत्य आहे, तेच स्वरूप आहे. उदाहरण, एखाद्याला स्वप्नात घर दिसले व जागा झाला तर पुन्हा त्याच घरात शिरतो काय. त्याला दिले उदाहरण. स्वप्नात तुम्ही बंगला बांधलेला झाला, त्या जागा झाल्यावर त्या घरात शिरत नाही महाराज. तसेच जागृतीत आहे, हां आपली बायको महिनाभर माहेर गेली हां, व पुन्हा आली तर तीच आहे काय. जागृतीच आहे, हो. माहेरला गेली, महिन्यानं आली, आता तीच आहे. ती आहे का तसली, तर सादृश्य आहे, ती नाही. तिथं सादृश्याचा दोष आहे. तिथे काय आहे, सादृश्याचा दोष. काय तिथं अविधीचा दोष मानलाय, काय ठिकाणी सादृश्याचा दोष मानलाय महाराज. नाही तिच्यासारखे आहे याचे नाव दृष्टीसृष्टीवाद. तिच्यासारखी आहे याचं नाव दृष्टीसृष्टीवाद. कलची दृष्टी सृष्टी आहे म्हणताय. 3 जग नाही व दिसतही नाही. जग नाहीच अजातवाद. आणि नाहीच दिसतही नाही, अजातवाद. अशी ही जगाविषयी व आत्म्याविषयी 5-5 मते आहेत. जगाविषयी आणि आत्म्याविषयी 5-5 मत आहेत. सार गोष्ट ज्ञान व त्याला आत्मा. वृत्ती प्रभाकर जर ग्रंथ तुम्ही लिहिला, वाचलं, चिंतन केलं तर खरोखर या सगळ्या प्रमाणांची तुम्हाला यथासांग माहिती मिळते महाराज. आणि वृत्तीला आपण काय करायला पाहिजे, वृत्तीला किती महत्त्व दिले महाराज आणि कुठं पत्र महत्त्व दिले हे तिथं कळून येतं महाराज. सगळा हा तुमचा व्यवहार आहे तो वृत्तीगत आहे महाराज, लक्षात ठेवायचं. अशी सार गोष्ट ज्ञानरूप आत्मा तो कोणाला विषय होईल. अरे ही सारी गोष्ट सांगायची काय तुम्हाला, हा ज्ञान स्वरूप आत्मा आहे. तू काय घटपटासारखा विषय व्हायला, तू कोणाला विषय होईल, विषय व्हायला. आत्मा जर ज्ञानरूप असल्यामुळे विषय होत नाही, आत्मा जर ज्ञानरूप असल्यामुळे विषय होत नाही, तर ज्ञानरूप असलेल्या देव तरी विषय होईल कसा. आता ज्ञानरूप असलेला देव तरी कसा विषय होईल. अनुभव येण्याकरता देवाची भक्ती, आता अनुभव येण्यासाठी देवाची भक्ती, देवाचे ज्ञान, देवाचं ज्ञान, आत्म्याची सेवा, आत्म्याची सेवा, अशा 3 कक्षा आहेत. आता आत्म्याची सेवा करायची म्हणजे काय करायचं, अखंडित करा आत्मसेवा म्हटले ना. मीच तो आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, मीच आहे आत्मा, आत्मा ब्रह्म. त्यात आत्मा श्रेष्ठ आहे म्हणून खंडित पडून देऊ नका. हा
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मसेवा सर्वात श्रेष्ठ आहे. हो, आत्मसेवा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. ते कळाले नाही म्हणून देवाची सेवा करा आणि कळून घेण्यासाठी सद्गुरूची सेवा करा महाराज. आणि त्यांनी सांगितल्यावर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावा. तीच त्याला ती सेवा म्हणायची. सेवा म्हणजे काय, त्याला बाहेर काढून त्याला धुईत बसायचं आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. सगुण साकार देवाची भक्ती करावी. सगुण साकार देवाची भक्ती करावी. निर्गुण देवाचे ज्ञान व्हावे. बघा, निर्गुण देवाचं ज्ञान व्हावं. व तो निर्गुण देव आत्मरूप आहे असे निर्गुण कळावे. देव आत्मस्वरूपानं आहे असं कळावं महाराज. याचे नाव आत्मसेवा. त्यालाच आत्मसेवा म्हटले महाराज. म्हणून देव कळण्यापेक्षा आत्मा कळावा. झाले देव कळण्यापेक्षा, अरे तुमचा आत्मा कळा की तोच देव आहे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणजे आत्मा कळणारा पेक्षा देव कळणाऱ्याची भूमिका कमी. झालं. अरे आत्मा कळण्यापेक्षा देव कळणाऱ्याची भूमिका कमी महाराज. पण आता लय ती देवदेवच करणारे झाल्यात महाराज. कुठलं आत्मज्ञान कुणाला झालंय महाराज, द्या तिकडे सोडून. नको ब्रह्मज्ञान. अरे काय चाललंय महाराज, यांनीच भंडवडा उडवला महाराज. होय होय ती सूक्ष्म कुठं काय म्हटलंय त्यांनी माहिती आहे. त्या सगळ्या महाराज इकडं तिकडे त्या सगळ्या वाटा त्यांनी काय केल्या. हा, त्याचं खंडन मंडन करून हे राजमार्ग काढून दिलाय हो त्यांनी. मतवाद्यांचं सगळं खंडन मंडन करून हे राजमार्ग दिलाय हो. लक्षात ठेवायचं. कारण का राज म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांनी घालून दिलेला हा राजमार्ग आहे महाराज. कुठेही अडचण नाही महाराज. काय अडचण आहे, आत्मस्वयंसिद्ध तुमचं आहे. काय अडचण आहे ना सांगा. म्हणजे आत्मा कळणाऱ्यापेक्षा देव कळणाऱ्याची भूमिका कमी. देव कळणाऱ्यापेक्षा देवाची भक्ती करणाऱ्याची भूमिका कमी. देवाची सेवा करणाऱ्यापेक्षा संसाराची सेवा करणाऱ्याची भूमिका फारच कमी. झालं. आता कोणाची सेवा करायची बघा. म्हणून संसाराची सेवा न करता देवाची सेवा करावी. अरे संसाराची सेवा केली तरी एक दिवस रच्या पुढे आणि अधोगतीच आहे महाराज. अधोगतीच आहे महाराज. संसाराची सेवा केली कितीही करा महाराज. म्हणजे काय टाका असं म्हणत नाही महाराज, पण तिथं अडकू नका महाराज. देवाची सेवा करून देव ओळखावा व तो आत्मत्वाने जाणावा. झालं. देवाची सेवा करत नुसतं पाणी घालीत बसू नये, नुसती पूजा करत बसू नये महाराज. देवाची सेवा करून देव ओळखावा तो आत्मत्वानं. मूर्तजड आत्मा मानणारे चार वाघ. मूर्तजड आत्मा मानणारे चार वाघ. अमूर्तजड आत्मा मानणारे न्यायिक. अमूर्त जड आत्मा मानणारे नाही आहे. चिज्जड आत्मा मानणारे मीमांसक. आता चित आणि जड दोन्ही मानतात. ते झोपेत जडून पडतो, जागा झाले व्यवहार करतो, म्हणून चित आणि जड मानलंय त्यांनी. चित्त अनेक मानणारे आत्मा मानणारे सांख्ययोगी. आता चित अनेक आत्मे मानणारे सांख्याने योगी. इथे योगी चुकलेत बघा. नाना आत्मे नाहीत, आत्मा एकच आहे. नाना हे तुमच्या उपाधी आहेत महाराज, अंतकरण नाहीत महाराज. चित्त एक आत्मा मानणारे सूर्य नाना नाहीत, घट नाना आहेत. लक्षात ठेवायचं. सूर्य मात्र एकच आहे. प्रतिबिंब नाना असतील त्या घटामुळे महाराज. जरी असली तर सूर्य कसा आहे तसं तुमच्या आमची अंतकरणी नाना आहेत महाराज. पण आत्मा आहे तो एकच आहे. सर्वांचा आत्मा एकच आहे महाराज. चित्त एक आत्मा मानणारे अद्वैत वेदांती. चित्त आणि एक म्हणजे प्रकाशमान मानणारा एकच आहे आत्मा असं मानणारे वेदांती आहेत. सद्रूप आत्मा न्यायिक म्हणतात. सद्रूप आत्मा नैयिक म्हणतात. चिद्रूप आत्मा सांख्य म्हणतात. आता चिद्रूप आत्मा मानलाय त्यांनी. सच्चिद्रूप आत्मा सच्चिदानंद रूप आत्मा योगी म्हणतात. सच्चिदानंद त्यांनी मानलंय तिथं. सच्चिदानंद मानलाय पण नाना मानलेत योग्याने, चुकले तिथं. पण हे सर्वजण व आत्मी नाना म्हणतात. सर्वजण नाना आत्मा म्हणतात. मग सत्य व आत्मी नाना म्हणतात. सत्य म्हणजे नाना म्हणतात हो. मग यांचा आत्मा सच्चिदानंद लक्षणात कसा बसेल. सच्चिदानंद या लक्षणात बसत नाही. कारण आत्मा सच्चिदानंद लक्षणात बसण्याकरता अतिव्याप्तादी दोष न आले पाहिजे. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे दोष त्याच्याकडे येता कामा नाही. आणि जग सत्य मानले की अतिव्याप्ती असंभवादी दोष येतात. जग सत्य मानले ना अतिव्याप्ती असंभवादी दोष तिथे येतातच महाराज.
म्हणून न्यायिक सांख्य योगी न्यायिक सांख्य योगी याने आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप मानला असला त्याने तरी आत्मा सद्रूप चित्रूप आनंदरूप मानलेला असला तरी तो लक्षणात बसत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लक्षणात बसत, त्याचं जसं लक्षण आहे तसा बसत नाही. लक्षणात बसणाऱ्याला महत्व आहे. होय, नुसत्या बोलण्याला महत्व नाही हो. तुम्ही सांगितलं तशी तिची लक्षणं सिद्ध व्हायला पाहिजेत महाराज. वेदांत शास्त्र लक्षण सांगते. बघा, कारण मुमुक्षूला देव करण्याकरता हं. देवाचे लक्षणच सांगावे लागते. आता वेदांतशास्त्र त्याची लक्षणं बरोबर सांगतात, जशी आहे तशी. का महाराज? तर साधकाला देव करण्याकरता त्या देवाची लक्षणं कळावी लागतात. देव दिसण्याकरता पुण्य लागते. आता देव दिसायसाठी पुण्य लागतंय, देव कळण्याकरता लक्षण सांगावे लागते. पण कळण्यासाठी मात्र लक्षणं नुसता दिसून भागत नाही, कळावा लागतो. अगोदर दिसावा लागतो आणि कळावा लागतो महाराज. कळण्यात महत्व आहे, कळण्यात व्यवहार होतो. तुम्हाला एखादा साहेब आला, त्याच्याकडे काम आहे तुमचं, दिसला, काय उपयोग आहे? हा ते साहेब आहे, अरे मग काय सांगायचं नाहीच. म्हणजे कळण्यात व्यवहार होतो. नाही नाही दिसायला तर ओळखीच जाईल हो, कळाल्यावर. अशा अशा लक्षणाचं आहे बघ. लक्षणं कळाली ना कि मग ते मागे लागेल. उपासकाला देव दिसत असतो, उपासकाला देव दिसत असतो व मुमुक्षूला देव कळत कळत असतो. म्हणून उपासकापेक्षा मुमुक्षु हा श्रेष्ठ आहे. मग काय रामदेव राहिला दिसायला नव्हता काय महाराज? अरे देव राबत होता त्याच्या ठिकाणी महाराज. त्याची गळती देव काढायला घर शेकर पण कळला नव्हता महाराज. आणि कळून जो व्यवहार होतो महाराज, तो यथार्थ व्यवहार होतो महाराज. आणि निदान देवाशी तरी व्यवहार यथार्थ व्हावा, संताशी आणि देवाशी आणि बाकीच्या संख्ये अव्यवहार व्हावा महाराज. कसा तरी व्हावा आणि सगळ्याशी व्यवहार चांगला व्हावा महाराज. आणि तुमचा व्यवहार चांगला झाला की तोच महाराज अवघाची संसार आहेच महाराज. देवाने आत्मा कळण्याकरता लक्षण सांगावे लागते. देवाने आत्मा कळण्यासाठी लक्षण सांगावं लागतं महाराज. देवाचं लक्षण काय आहे हे सांगावं लागतं महाराज. सत्य ज्ञानानंत किंवा अद्वय आनंदाद्वय नित्य निरामय एकानिजदे युग यांचे ते समचरण साजरे विठेवरी हे देवाचं लक्षण सांगितलंय. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आहे रूप गुण वर्णाचे तो हा श्री हरी पहिला डोळे बरे पाहता पाहणे दुरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तुमच्या आमच्या सगळ्या ज्योती आहेत त्याची ती निज ज्योती विठेवरी. कुठे देव वेगळा आहे हो? सार गोष्ट जग जर सत्ता शून्य ठरेल तर आत्मा सच्चिदानंद रूप ठरेल. होय, जगाला सत्ता शून्य जर झाली म्हणजे जगाची सत्ताच नाही महाराज, तर मग तू सत्ताधारी ठरेल महाराज. कारण दोन सत्ता सिद्ध होत नाही, नाही दोन सत्ता सिद्ध होत नाही महाराज. मग जगताची तुमची शून्य सत्ता ठरल्याशिवाय तू कसा सत्य ठरेल? म्हणून जगताचा अत्यंत अभाव तुमच्या जाणीवत यायला पाहिजे. मिथ्या तरी काय मानायचं हो? मिथ्या मिथ्या मिथ्या, अरे नसलेल्या पदार्थाला काय मिथ्या म्हणत बसायचं महाराज? हा होय दादा. सता विलक्षण आणि रवचिनी सता किती दिवस म्हणत बसायचं? अरे नाही त्याला आणि सत काय नाही असत काय म्हणतोस? निक्षेवायला किती महाराज पुढं पुढं सारखं जायचं, लक्षात ठेवायचं. प्रसिद्धीसाठी आहे. तर आत्मा सच्चिदानंद रूप ठरेल व आत्मा जर सच्चिदानंद रूप ठरला. प्रतितीसाठी नाही, प्रतिती येते ती घालवायसाठी आहे. प्रतिती हे स्वरूप देत आहे. हे प्रतितीला येते ना त्याचा बाद करण्यासाठी आहे. ते काय प्रतिती स्वरूप आहे हो. मग आता तोच विषय चालला नाही. सच्चिदानंद रूप ठरला तर स्वगत सजातीय, आता सच्चिदानंद ठरला तर स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अनंत अखंड आत्मा भेदरहित अखंड अनंत अखंड ठरतो महाराज. म्हणून चित्त स्वगत भेद का नाही? निरवयव म्हणून सावयवात भेद ठरतो महाराज. स्वगत एका वृक्षाच्या ठिकाणी फांदी फळ किंवा आपल्या देहाच्या ठिकाणी डोळा काने सावयव पदार्थ आहे ना त्याच्या ठिकाणी निरावय होतो म्हणून स्वगत भेद नाही. सजातीय भेद का नाही? त्याच्या ठिकाणी दुसरं काय नाही महाराज. त्याच्यासारखा तोच आहे. दोन झाड वृक्ष घ्या तसं त्याला दुसरं काय नाही महाराज. म्हणून स्वगत सजाती भेद नाही. विजाती भेद का नाही?
त्याच्यासारखा दुसरा कोण नाही. नाही. सत्ता विण लागली त्याच्यात. दिसणारे पदार्थ हे सगळे तुमची दिसतात ना, ते प्रातिभाषिक सत्तेतले माना नाही तरी व्यावहारिक सत्तेतले माना, आणि तो पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि समसत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून दिसणारं जग जरी असलं तरी त्याला ते त्याच्या ठिकाणी सत्ता भिन्न करू शकत नाही. असं चिंतन होई जावं. हा विजयाचे भेद. आणि तिथं सांगता निघले विजयाचे प्रति अनात्माकाराचा प्रतित्याग. परित्याग करायचा आणि आत्माकार होती. विजयाते प्रति विजयाते सत्ता भिन्न लागली. आणि आपण नाही कुठं म्हणतोय, जगताचा अभाव कुठं सांगतोय, तो नित्यसिद्ध कुठं म्हणतोय, त्या स्वरूपात आम्ही इथनच बघतोय अजून. आणि म्हणून आम्ही मिथ्या म्हणत्यालाच आमचं मिथ्या होतं आणि आम्ही आहे तसंच राहिलो. म्हणून चित्त हा एक आत्मा मानणेच योग्य आहे. चित्त आणि एक आत्माच मानणं योग्य आहे. तेव्हा आत्मा ज्ञानाचा विषय होणार नाही. म्हणून आत्मा ज्ञानाचा विषय होणार नाही. होणार नाही. आणि तो जर ज्ञानाचा विषय नाही, तो जर ज्ञानाचा विषय नाही, तर तो ज्ञानाचा एक तत्वनाम, एक तत्वनाम धडधरी. किती तत्व? एकच महाराज, नाना नाही. बसत नाही माहिती ते हेच सांगितले तिथं, बसतंय म्हणण्यापेक्षा. बरे स्वतःचे स्वतःला तो जाणतो म्हणाल. अरे स्वतःला जाणतो म्हणाल तर आत्माश्रय आधी हो 6 दोष येते. आत्माश्रय 6 दोष त्याच्यावर येतात. म्हणून आत्मा जाणण्याचा विषय नाही. म्हणून तो आत्मा जाण्याचा विषय नाही. शून्य नाही. शून्य नाही. त्याच्या ठिकाणी नेणेही नाही. अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी. एक नेणणे नाही म्हणण्याने अज्ञान उडाले. आता नेणे नाही म्हणण्याने अज्ञान उडालं. जाणण्याचा विषय नाही म्हणण्याने जडपणा उडाला. आता ज्ञानाचा विषय नाही म्हणण्याने जडपणा उडाला. हे सगळे जड पदार्थ म्हणून आपल्याला ज्ञानाला विषय होतात. हो, काही नाही असे नाही म्हणण्याने शून्य शून्यवाद. उडाले. काही नाही असं नाही आहे, तो नाही असं नाही, शून्यवाद उडाला. अशा रीतीने जाणणे हेच त्याचे स्वरूप आहे. जाणणं हेच त्याचं स्वरूप आहे. मग त्याच्या ठिकाणी जाणणेपणाचा व्यवहार होणार कसा? मग त्याच्या ठिकाणी जाणणेपणाचा. म्हणून मला कळलं हे सगळं भ्रम काढून कळवून घ्यायचं आणि स्थिर तिथं राहायचं. कुंडली का श्री ज्ञान